प्रियांनो, या स्तुती आराधनेची वेळ आहे. तर आपण सर्वजण मिळून आपल्या जिवंत परमेश्वराची स्तुती आराधना करूया. धन्यवाद प्रभू. तुझे आभार मानतो माझ्या राजा. तू महान आहेस परमेश्वर. तू धन्यवादी तुझा परमेश्वर. आम्ही सर्व तुझी आराधना करतो बाबा. तुझं प्रेम परमेश्वर विशाल असं प्रेम आहे. व धन्यवाद ईश्वर राजा. तुझ्यासारखं खरंच कोणी नाही माझ्या बाबा. माझ्या प्रियांनो, आपण सर्वजण आपले हात उंच करून त्याची आराधना करूया. धन्यवाद ईश्वर. Thank you, Father. We worship you, Lord God. धन्यवाद तू प्यार का सागर, सागर दया का तू है. तू प्यार का सागर, सागर दया का तू है. तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं. तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं. तू प्यार का सागर, सागर दया का तू है. धन्यवाद ईश्वर बाबा. खरोखर तू महान अद्भुत परमेश्वर आहे. तुझं प्रेम परमेश्वर खोलवर आहे माझ्या राजा. अगापे प्रेम तू आमच्यावरती करतोस. तुला धन्यवाद देतो. धन्यवाद ईश्वर. गहराई मेरे सागर की, ऊंचाई मेरे आसमां की. गहराई मेरे सागर की, ऊंचाई मेरे आसमां की. पर कोई ना बना पाएगा गहराई तेरे प्यार की. पर कोई ना बना पाएगा गहराई तेरे प्यार की. तू प्यार का सागर, सागर दया का तू है. धन्यवाद ईश्वर. अद्भुत अद्भुत परमेश्वर आहेस. तुझ्यासारखं कोणी नाही माझ्या राजा. ओरी खरा शंभर बाबा. ओरी खरी बशखान तिने बरी बाबा. धन्यवाद ईश्वर. परमेश्वर होने पर भी तू मानव रूप धारण किया. परमेश्वर होने पर भी तू
Jesus. Thank होय you, बाप्पा Lord. तुझ्या अगापे प्रेमासाठी तुला Thank you, Lord. धन्यवाद Thank देतो. you, Jesus. तू महान आणि तू जिवंत Yes, Lord. परमेश्वर Thank आहे. you, Master. आम्ही परमेश्वर सर्वांनी म्हणून केलेली सर्व स्तुती आराधनेचा योग्य आम्ही तुला अर्पण करतो. Yes, याचा Master. स्वीकार तू कर प्रभू. Yes, Lord. हो धन्यवाद येशू. Thank आणि you, पुढचे Jesus. संपूर्ण वेळ काळ तुझ्या हाती सोपवू. Yes, ही Master. सर्व प्रार्थना विनंती येशूच्याच नावात मागतो म्हणून ऐकू द्या. Amen. लॉर्ड प्रियांनो, या ही साक्षींची वेळ आहे. आज हिंजवडी या भागातून सिस्टर छाया देवकर आपण यांची साक्ष ऐकूयात. देवाला धन्यवाद देते. खरोखर देव चमत्कार करणारा परमेश्वर आहे. शिष्टची साक्षी आहे. त्याचं डोकं खूप दुखत होतं आणि ते डोकं दुखत होतं त्यांनी नाही का सारखे प्रेयर करत असते 1 तासभर. त्या प्रेयरमध्ये देवाला म्हणलं की माझं डोकं बसून जाऊ दे आणि खरोखर देवाप्पाने त्यांना आरोग्य दिलं आणि बायबल देखील डोक्यावर घेऊन झोपले होते त्यांनी आणि तेव्हा देखील देवाप्पाशी बोललं आणि पूर्ण त्यांना आरोग्य दिलं. मग सगळं गौरव येशूला देते. आणि दुसरी साक्षी आहे. आणि काल शनिवारी आमच्या इथं प्रार्थना होती. तिथं देखील सिस्टरने आले, ब्रदर आले होते आणि त्याच्या छातामध्ये खूप दुखत होतं आणि ब्रदरने देखील प्रार्थना केलं. देवाप्पाने देखील आरोग्य दिलं. मग सगळं गौरव महिमा येशूला देते. खरोखर देवाप्पा आरोग्य देणारा परमेश्वर आहे आणि चमत्कार करणारा परमेश्वर आहे म्हणून धन्यवाद देते देवाला. त्यांची साक्षी आहे. आणि त्यांना कामाची इच्छा नव्हतं पण काय देवाची इच्छा होती वाटते. तिथं ते गेले असंच फिरत फिरत पण त्यांचं जे जुनं काम होतं तिथंच त्यांना परत तिथं बोलवलं. त्यांचे ते शेठ देखील मंडळामध्ये काय तुम्ही लागा मावशी आजपासूनच कामाला. म्हणून देवबापाला कोटी कोटी धन्यवाद देते आणि त्याला सुंदर तिथंच काम दिलं. म्हणून सगळं गौरव महिमा येशूला देते. आणि खरोखर देव आपण काय सगळ्यांचा हृदय जाणणारा परमेश्वर आहे आणि चमत्कार देखील करणारा परमेश्वर आहे. त्यांना सुंदर कामाचा आशीर्वाद दिलं म्हणून सगळं गौरव महिमा येशूला देते. धन्यवाद देते. प्रियांनो, आता आपण पाहिलं की त्या सिस्टर सांगतात की त्यांच्या छातीमध्ये दुखत होतं, त्यांच्या डोक्यामध्ये दुखत होतं, पण परमेश्वराने कशा पद्धतीने त्यांना आरोग्याने भरलेलं आहे. त्याचबरोबर फक्त आरोग्यच नाही पण सिस्टरना नोकरी पण नव्हती तर प्रभू परमेश्वराने कार्य केलं. या परिस्थितीमध्ये परमेश्वराने त्यांना प्रार्थनेद्वारे नोकरीचा देखील आशीर्वाद दिलेला आहे. म्हणून आपण सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाला देऊया. प्रेज लॉर्ड प्रियांनो, या ही वचनाची वेळ आहे तर आपण सर्वजण आपले रेव्हरन्स पास्टर लिनदास यांचं स्वागत करूया आणि देवाच्या वचनाकडे वळूया. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Once again, I greet you all in the matchless name of our Lord Jesus Christ. परत एकदा मी तुम्हा सर्वांचं आपल्या अतुलनीय प्रभू येशू ख्रिस्ताचे नाव स्वागत करतो. Before the word, shall we all just close our eyes and look to God, my dear people. देवाच्या वचनाकडे जाण्याआधी आपण डोळे बंद करून देवाकडे पाहू. Gracious, loving Heavenly Father. प्रेमळ स्वर्गीय पित्या, Once again, we all this Sunday we come before your throne of grace. परत एकदा परमेश्वर आजच्या रविवारी आम्ही तुझ्या कृपेच्या What a आसनासमोर joy, येतो. O Lord. प्रभू किती मोठा आनंद आहे. This is a joy. हा of आनंद yours. आहे प्रभूजी. This is your joy, O Lord. प्रभू हा तुझा आनंद You are आहे. given to our lives, O तो Master. आमच्या जीवनासाठी दिलेला आहे. And He said, rejoice in me, always rejoice. आणि प्रभू तू म्हणालास की प्रभूमध्ये आनंद करा, सर्वदा आनंद Lord, we करा. are rejoicing in you, O Master. प्रभू आम्ही तुझ्यामध्ये आनंद Only करतो. because of you, O Lord. प्रभू फक्त तुझ्यामुळे We are enjoying our life, O Master. आम्ही आमच्या जीवनामध्ये आनंद करत आहोत. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. Father in heaven, I pray. स्वर्गातील पिता मी प्रार्थना करतो, Help us, all of us, that we may all know you more and more, O Father. आम्हाला तू मदत कर जेणेकरून आम्ही जास्तीत जास्त तुला अजून आणि अजून जाणून घेऊ. Open the mysteries for our lives. आमच्या जीवनासाठी रहस्य उघड. What we should do for our life as you have given this Christian life, O Master. जसं तू आम्हाला ख्रिस्ती जीवन दिलंय प्रभू, ज्या ख्रिस्ती जीवनातून आम्ही काय केलं पाहिजे आम्हाला तू प्रगट कर. What are activities for you we can do, O Master. प्रभू तुझ्यासाठी आम्ही कोणते उपक्रम राबवले पाहिजे तू आम्हाला मदत That we कर. may be called a born again or Christian life. जेणेकरून आम्ही परमेश्वर ख्रिस्ती किंवा नवीन जन्माला जसं बोलावलेलं आहोत. Thank you, Master. धन्यवाद Speak प्रभू. to us, Lord. आमच्याशी तू बोल Speak to प्रभू. each and everyone. प्रत्येकाशी तू बोल प्रभू. Reveal us, O Lord. प्रभू प्रगट कर. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद Bless येशू. all the pastors, the evangelists, apostles, teachers, bishops, their wives, their children, everyone. Bless their ministry in Jesus' name. सर्व पाळक, याजक, शिक्षक, सुवार्तिक, संदेष्टे, बिशप, त्यांची सेवकाई, त्यांचे कुटुंब प्रत्येकाला येशूच्या नावात आशीर्वादित कर प्रभू. Thank you, Master. धन्यवाद पिता. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Psalms 122:6. Let your peace be in the land of Jerusalem. स्तोत्र संहिता 122:6 प्रमाणे तुझी शांती सदैव In यरूशलेममध्ये. Jesus' name I pray. येशूच्या नावात मी प्रार्थना करतो. आमेन. Praise the Lord. हालेलुया. Today is a great day, my dear people. तर आज फार मोठा दिवस आहे We have माझ्या all entered प्रियांनो. this month of November. Surely the God will bless you this November as He has been leading us all this month. This November, the first day, God will surely bless you, my dear people. जसं माझ्या प्रियांनो आपण सर्वजण नोव्हेंबर मध्ये आलेलो आहोत. आजचा जो नोव्हेंबरचा पहिला दिवस आहे तर नक्कीच परमेश्वर तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि तो तुम्हाला पुढे चालेल. Amen.
He is the Alpha, He is the Omega. तो अल्फा आणि तो He ओमेगा is the आहे. first and He is the तो last. पहिला व तो शेवट आहे. Amen. आमेन. We need to trust more and more, my dear people. आपल्याला जास्तीत जास्त विश्वास ठेवायचा आहे. Hallelujah. So we are in the subject of activities of the Christian life. तर आपण या विषयामध्ये आहोत की ज्या ठिकाणी ख्रिस्ती लोकांचे उपक्रम. Amen. We need to really know and apply and practice in our life. तर म्हणून आपण खरोखर जाणून घेणं आपल्या जीवनात लागू करून आपण सरावात आणलं Amen. पाहिजे. So the last week I spoke about we need to shine. That was in Ephesians 5:8-14. I spoke, my dear people. आणि म्हणून माझ्याकडे जसं गेल्या आठवड्यात मी तुम्हाला सांगितलं की आपण चमकलं पाहिजे. इफिसकरास पत्रातून तुम्हाला सांगितलं 5व्या अध्यायामधून की आपण चमकलं पाहिजे. Amen. And then we said running to win, my dear people. आणि आपण दुसरं पाहिलं जे आपण धावलं पाहिजे ते आपण जिंकण्यासाठी धावलं Amen. पाहिजे. Unless until we have strength, we will run. If our strength loses, we cannot run. That was in Psalms 90 verse 10. We have taken little bit verse here and there, and we have learned, my dear people. आणि जसं आपण स्तोत्रसंहिता 90-10 मध्ये पण पाहिलं होतं की आपल्यामध्ये जोपर्यंत सामर्थ्य आहे आपण तोपर्यंत धावू शकतो. Amen. सामर्थ्य नाही In that तर I have given some points, my dear people. Like the first, the believer must deny himself anything that weigh down, hold him back. जसं Hallelujah. मी पहिला मुद्दाही दिला होता की प्रत्येक ख्रिस्तीने स्वतःचा नकार केला पाहिजे जे काही त्याच्या कार्यामध्ये ते अडखळ Amen. म्हणत असते. And second, I said that the believer must keep his eye fixed on Christ, not looking right or left. आणि दुसरा मुद्दा मी बोललो होतो की ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनी त्यांची जी नजर आहे ती ख्रिस्तावरती ठेवली पाहिजे, उजवी डावीकडे नाही. Amen. And the third, I spoke, my dear, the believer must find his strength in the Lord. आणि तिसरं मी बोललो होतो की ख्रिस्ती लोकांनी त्यांचं जे सामर्थ्य आहे ते ख्रिस्तामध्ये पाहिलं पाहिजे. Amen. Strength in the Lord, my dear people. प्रभूमध्ये सामर्थ्य. Amen. I don't know. The fourth point, the believer must place his all on the altar of the Lord. आणि चौथा जो मुद्दा आहे विश्वासणाऱ्यांनी सर्व गोष्टी वेदीवरती आणल्या पाहिजे. Amen. So little bit 2 or 3 points and then I'll complete, then I'll go more further, my dear people. तर थोडंसं पुढे जाईल आता माझ्या प्रियांनो मुद्दे घेऊन. Hallelujah. The believer must place all on the altar of the Lord, my dear people. तर सर्व विश्वासणाऱ्यांनी देवाच्या वेदीवरती सर्व गोष्टी आणल्या Amen. पाहिजे. That we need to practice. That the activities, my dear people. आणि ते आपले उपक्रम आहेत माझ्या And in प्रियांनो. Romans 12:1 and 2, we can read, my dear people. तर रोमकरास पत्र 12:1 आणि 2 It आपण says, I वाचूया appeal to माझ्या you, प्रियांनो. therefore, brothers, by the mercy of God, to all the present your bodies as a living sacrifice, holy and acceptable to God, which is your spiritual worship, he says. Hallelujah. रोमकरास पत्र 12:1 व 2 सांगत आहे, म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. Amen. And say, do not conform to this world, but be transformed by the renewal of your mind, that by testing you may discern what is the will of God, what is good and acceptable and perfect. आणि Hallelujah. दुसरं वचन सांगतं की देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवनीकरणाने स्वतःचेच रूपांतर होऊ द्या. Amen. Now here it says, I appeal to you, therefore, brothers, he says, आणि म्हणून या ठिकाणी सांगते की मी बंधुजन तुमच्याकडे विनंती by the करतो mercy of God. देवाच्या कृपेद्वारे. What he says, काय हे what our life to be. आपलं जीवन कसं He says, असलं पाहिजे? present your bodies as a living sacrifice, my dear people, to the Lord. काय सांगितलं की तुमचं जे शरीर आहे ते जिवंत शरीर जे आहे ते देवासाठी एक आध्यात्मिक दान म्हणून तुम्ही यज्ञ म्हणून आणा. Amen. That portion, and when you read the second, that it says, do not conform to this world. That means it speaks about the two things there, that we should not be indulging more in the world, but we should be having the more of Christian life. When we accept as Jesus as Savior, we have to more of activities. Our body should be like a sacrifice unto the Lord, my dear people. आणि दुसऱ्या वचनात काय सांगितलं की या युगाबरोबर आपल्याला समरूप व्हायचं नाहीये. याचा अर्थ काय की आपल्याला काय करायचंय, जास्तीत जास्त ख्रिस्ताच्या उपक्रमामध्ये आपल्याला सहभागी करायचं Amen. आहे. The dark and the light will not go together. म्हणून अंधार व प्रकाश एकत्र जात नाही, Amen. It has to separate. त्यांना वेगळं व्हावंच लागतं. Amen. So you have to separate from the world, and you have to come and you have to be a living sacrifice to God, my dear people. आणि म्हणून माझ्या प्रियांना आपल्याला जगापासून वेगळं व्हायला पाहिजे आणि आपलं जे जीवन आहे, जे शरीर आहे ते आपल्याला यज्ञ म्हणून अर्पण केलं पाहिजे. Amen. That means our life should not be as we are in before, but our life should be changed as we receive Jesus Christ as a Savior in our life, my dear people. आणि जसं माझ्या प्रियांना आपलं अगोदरचं जीवन जसं होतं तसं न असता आपण ख्रिस्ताला येशू माझा तारणा म्हणून स्वीकारलं, आपलं तर जीवन बदललं Amen. पाहिजे. It says, give your body.
काय सांगितलंय की तुझं शरीर दे. Amen. If it says it's not like go and offering, no money, it doesn't mean that way. It has, we have to give completely dedication, completely to the Lord. The Lord say, you have to say, Lord, this body is yours, and now, Lord, I offer you and use me this for your glory. तर शरीर दे याचा अर्थ असा नाही की आपल्याला त्या शरीराचा यज्ञ करायचा आहे, पण आपल्याला काय सांगितलेले की पूर्णतेने परमेश्वर आपल्याला समर्पित व्हायचं की प्रभु या शरीराद्वारे तू तुझा गौरव करून घे. अगर ऐसा मत समझो कि अभी सैक्रिफाइस करने तो हम जाके अपने आप को वेदी पे चढ़ा दे. नहीं नहीं, वेदी पे म्हणजे परमेश्वर के लिए हम अपना जीवन दे दे. पूरी तरह से हम सैक्रिफाइस जीवन हमें देना है. हमारा पूरा जीवन जगत नहीं लेकिन आत्मिक में हमको प्रभु के रास्ते में चलना है. तर माझ्या प्रियानं आपलं जे शरीर आहे ते अर्पण म्हणून आपल्याला वेदीवर चढवायचं नाहीये, तर आपल्याला जगिक गोष्टी सोडून आत्मिक गोष्टींमध्ये या शरीर रूपाने आपल्याला देवाचाच गौरव करायचा आहे. जब लोग आप जब देखेंगे आपके लिए आपके तरफ, तो लोग ने एक एहसास करना चाहिए कि इसका जीवन हमारे जीवन से बहुत अलग है. ये एहसास हमको लोगों को बताना है. हालेलुया. तर माझ्या प्रियास लोक आपल्याकडे पाहतील तर त्यांना असं जाणीव आपण करून दिली पाहिजे की यांचं जीवन आमच्या जीवनापेक्षा फार वेगळं आहे. नहीं तो क्या हो जाएगा, हम अगर उनके जैसा ही रह गए तो वो बोलेंगे अरे इसमें और मेरे में कोई फर्क नहीं है, हम भी उसमें ही है, तू यीशु यीशु क्या बोलते, तो हमारा जीवन तो उसी एक ही नाव के जैसा. नहीं नहीं, हम परमेश्वर के राज्य के लिए हमें बाजू में होना है. हमें एक लिविंग सैक्रिफाइस लोगों को एक बताना है कि मेरा जीवन यीशु में बंधा हुआ है. हालेलुया. तर माझ्या प्रियानं आपलं जीवन जर वेगळं नसेल तर लोक म्हणतील की अरे हे त्यांच्या तरी माझ्यात काही फरक नाही, फक्त हे येशू येशू करतात. तर आपल्याला तसं न करता माझ्या प्रियानं आपल्याला आपलं जे शरीर आहे ते जिवंत यज्ञ म्हणून देवासाठी समर्पित केले पाहिजे. इसलिए वो आगे का वचन कहता है कि तुम उसमें वर्ल्ड की जैसा मत बनो. वो कहता है कि लेकिन तुम्हारे जो मन को उसको तुम ट्रांसफॉर्म करो. हालेलुया. म्हणून पुढे वचन काय सांगते की तुम्ही युगाबरोबर समरूप होऊ नका, तर मनाच्या नवनीकरणाने स्वतःचे रूपांतर करा. नयापन लेकर आओ. नवीनपण घेऊन या. यीशु में नयापन. येशूमध्ये In नवीन Christ we should have the mind of Christ, my dear people. ख्रिस्तामध्ये आपल्याला ख्रिस्ताचं मन असणं गरजेचं Amen. आहे. But that's what he said, by the testing that you may discern what is the will of God. आणि म्हणून काय सांगितलंय की त्या ठिकाणी तुमच्या म्हणजे तुम्ही त्या परीक्षेद्वारे तुम्ही देवामध्ये तुम्ही इच्छा बाळगू शकता. Yes. जब हम उसमें सेपरेट होते हैं, तकलीफें होती है, प्रॉब्लम्स द टेस्टिंग कम, बट यू विल सी व्हाट इज द विल ऑफ गॉड. ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये त्रास व संकट येतात, परीक्षा येतात, त्यावेळेस आपल्याला कळते की देवाची इच्छा आपल्या जीवनात काय आहे. एंड उसके आगे बोलता है व्हाट इज गुड एंड एक्सेप्टेबल एंड परफेक्ट. ये परफेक्ट रहता है. जब परमेश्वर में हम चलते हैं तो थोड़ी तकलीफें जरूर आती है, लेकिन हमारा जो जीवन है वो जीवन एकदम परफेक्ट जीवन बनता है परमेश्वर में. आणि हालेलुया. प्रभूमध्ये माझ्या प्रियाने थोडेफार त्रास संकट येतात, पण परमेश्वर काय म्हणतो की तुमचं जीवन जे आहे ते उत्तम ग्रहणी व परिपूर्ण असं माझ्या इच्छेनुसार होईल. हमारे जीवन में अच्छाईपन आना चाहिए. आपल्या जीवनामध्ये चांगुलपणा असला दैट पाहिजे. इज क्रिश्चियन लाइफ. ते ख्रिस्ती जीवन आहे. हालेलुया. आमेन. अगर हमारे में अच्छाई नहीं है, दुनिया की अच्छाई और यीशु की अच्छाई में बहुत फर्क रहता है. देयर इज अ वास्ट डिफरेंस बिटवीन गुड ऑफ द वर्ल्ड एंड गुड इन क्राइस्ट, माय डियर पीपल. तर म्हणून माझ्या प्रियांनो, जगातलं जे चांगुलपणा आहे आणि जो ख्रिस्तातला चांगुलपणा त्यामध्ये खूप मोठा फरक आहे. Worldly good is good for nothing, but in Christ good for all things. Hallelujah. तर म्हणून जगातलं जे काही चांगुलपणा आहे ते काहीही व्यर्थ आहे, कशासाठी ते त्याचा उपयोग नाहीये, पण ख्रिस्तातला जो चांगुलपणा आहे तो चांगला आहे. तो आज हम सबको परमेश्वर एक निश्चय लेना है कि आज मैं परमेश्वर में एक क्रिस्ती जीवन जो मैं जीना हूं वो अच्छेपन से मैं जीऊंगा. एक लिविंग सैक्रिफाइस परमेश्वर को मैं अर्पण करूंगा. हो. तर हालेलुया. माझ्या प्रियांना आज आपल्याला एक निश्चय करायचा आहे की मी ख्रिस्तामध्ये त्या ठिकाणी एक जिवंत असं यज्ञ म्हणून मी देवासाठी समर्पित होईल. That is why he says every believer must praise all things to the Lord. म्हणून काय Order of the सांगितलं Lord. प्रत्येक विश्वासणाऱ्याने देवाच्या वेदीवर सर्व घेऊन येईल. All things we need to have. सगळ्या गोष्टी, Everything in our life. आपल्या जीवनातल्या प्रत्येक गोष्ट. If you put everything altar, it shows that everything God is in charge of our life, and we live according to the word of God, according to the Jesus who's died for my sin, and he gave me his life, and I will live according to his
will and purpose. आणि ज्यावेळेस आपण सर्वस्व देवाच्या समोर घेऊन येतो, त्याच्या वेदीवर घेऊन येतो, त्यावेळेस माझ्या प्रियानं आपण सर्व काही देवाच्या इच्छेनुसार येशूने जे आपल्यासाठी त्या वधस्तंभावरती त्याचा प्राण अर्पण केला त्यानुसार आपण वागतो आणि Amen. जगतो. The fifth point, the believer must have, by faith refuse anything that would impede spiritual progress. Hallelujah. आणि माझ्या प्रियांनो, विश्वासणाऱ्याने विश्वासाद्वारे जे काही त्यांच्या आत्मिक जीवनामध्ये अडखळ येत असेल त्याचा त्यांनी धिक्कार केला पाहिजे. When you are running in Christ, ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्तामध्ये धावता, amen, आमेन, anything which is hinders, it should be refused. आणि जर तुम्ही ख्रिस्तामध्ये धावत असताना जे काही तुमच्यामध्ये अडखळ पडत त्याचा धिक्कार करा. Amen. On the way of your journey, आणि तुमच्या जीवनाच्या or प्रवासात we can say race, or you are running on the journey, किंवा जर तुम्ही जे काही धावत आहे anything त्याच्यामध्ये which hinders to live a Christian life, we need to refuse. तर ख्रिस्ती जीवन जगत असताना तुमच्या धावेमध्ये जर काही अडखळ बनत असेल तर आपल्याला त्याचा धिक्कार किंवा आपल्याला नकार करायचा. Amen. Then it will have a true meaning of attending the Sunday service and living according to the word of God and having a Christian life in my life. तर तेव्हा खरं महत्व येणार की आपण जे रविवारच्या सभेमध्ये आपण येतो ते त्याला महत्व येणार आणि आपण तेव्हा ख्रिस्ती जीवन देवाच्या इच्छेनुसार आपण जगणार. जब हम अटेंड करते हैं और उसके अनुसार जब जीते हैं तो उसका महत्व हमें मालूम पड़ता है. हालेलुया. ज्यावेळेस आपण त्या सभेमध्ये सहभागी होतो आणि त्यानुसार आपण जगतो त्यावेळेस आपल्याला त्याचं महत्व समजतं. When you read in the Hebrew chapter 11, 24 to 29, there is beautiful, I explain my dear people. It says, by faith, Moses, when he grown up, he refused to be called the son of Pharaoh's daughter. Hallelujah. आणि म्हणून इब्री 11, 24 ते 29 आपण वाचलो त्या ठिकाणी तर आपल्याला वचन समजेल पुढे. 24. 24 वचन सांगतं By faith, Moses, just read. तर वचन सांगतं की मोशे प्रौढ झाल्यावर त्याने आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणविण्याचे विश्वासाने He नाकारले. refused. त्याने नाकारले. Amen. He knew that I am not of this Pharaoh's daughter. आणि त्या ठिकाणी Son. Hallelujah. त्या ठिकाणी फारो विश्वासाने मोशेने काय केलं विश्वासाने फारोच्या कन्येला म्हणजे त्यांनी नाकारलं की मी तुझा पुत्र नाही. Amen. He is refused, my dear people. त्याने नाकारले माझ्या See, प्रिय. that is why when we know anything in my dear people, we need to refuse, my dear people. म्हणून माझ्या प्रिय जेव्हा आपल्याला जाणून घेतो तर आपण त्याचा नकार See, केला it is a पाहिजे. spiritual journey of Moses. हे या ठिकाणी मोशेची आत्मिक By प्रवास होता. faith, my dear people, that's what it says in Hebrew. It says, by faith, when he was grown up, he refused to be called the son of the Pharaoh's daughter. म्हणून Hallelujah. सांगितलं की त्याच्या या प्रवासामध्ये विश्वासाने जास्त प्रौढ झाला त्याने फारोच्या कन्येचा पुत्र असणं हे त्याने नाकारलं. Yes, in the journey we need to, in the journey of our life or running, we have to refuse many things, my dear people. म्हणून To live a Christian life. आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या जीवनाच्या ज्या प्रवासामध्ये आपण जे धावत आहेत आपण अनेक गोष्टींना आपण नकारलो पाहिजे. Amen. तुम्ही म्हणता नाही मला हे पण पाहिजे आणि घेऊन पडलं तर ते तुम्ही थकून जाणार. Amen. You said I want this and you carrying on everything and you are running and running. No, that running is in vain because here clearly he says you refuse. We have to refuse many things to live a Christian life. तर म्हणून माझ्या प्रिय आपण सर्व गोष्टी अशा जर आपण घेऊन जर धावण्याचा प्रयत्न केला आपण थकून जाणार दमून जाणार. तर जसं या ठिकाणी सांगितलंय मोशेने जसं केलं आपल्याला देखील अनेक गोष्टींचा नकार करायचा आहे. See, when the athletic run, he wear like light clothes, the shoes and he run. Hallelujah. म्हणून जो शर्यतीत धावणारा जो असतो तो धावपटू काय करतो नेहमी तो हलके कपडे घालतो आणि फक्त त्याच्या पायामध्ये बुटा असतात He runs. आणि मग तो धावतो. He never runs with any like this everything and he carrying and running, my dear people. तो धावत असताना असं काही हातामध्ये ओझं घेऊन वगैरे तो धावत नाही. Amen. Also, we see the runner who runs also, there's a hurdle rush which he jumps and he has to pass, my dear people. They have kept middle that big hurdles. What they do? Runner, he runs and he jumps and he goes. Same way. Hurdles are there. We have to jump and cross and go and march, run and run, my dear people. तर माझ्या प्रेरणा आपण ज्यावेळेस आपण शर्यतीत धावणाऱ्या लोकांना पाहतो त्या ठिकाणी धावत असताना ते सलग धावत नाही पण मध्ये मध्ये त्यांना काही गोष्टी अशा ठेवलेल्या असतात की ज्याच्यातून त्यांना उडी मारून पुढे धावायचं असतं. कधी कधी पाहायला लागतं पण कधी कधी ठेच पण लागते पण तरी ते पळत राहतात. भागते रहते, थोड़ा लगता है, थोड़ा कभी जखम भी होता है, लेकिन वो देखते कि मैं वो रेस को कैसा कंप्लीट करूं. हालेलुया. त्यांना जखम पण होते त्यांना ठेच पण लागते पण तरी त्यांचं एकच असं ध्येय की मी ती शर्यत कशी संपूर्ण That is why he says choosing rather to be mistreated with the people of God than enjoy to the fleeting the pleasure of the sin. See that in the आणि म्हणून 22 काय says. सांगितलं की पापाचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याला
त्याने पसंत करून कितनी घेतले. पसंद करो, ओ कितना महान है हमारा प्रभु. आपला हालेलुया. प्रभु किती महान है आहे ना? माझ्या प्रियांनो. अधर्म के साथ रहने के बजाय हम न्याय के साथ रहे, थोड़ा तकलीफ हो तो चल जाएगा. हालेलुया. तर आदामासोबत राहण्यापेक्षा आपण न्यायासोबत राहिलं तर थोडा त्रास झाला तरी चालेल. Amen. Choosing rather, he says, म्हणून काय सांगितलं, त्यामुळे ह्यापेक्षा तुम्ही हे निवडा. mistreated with the people of God. तर देवाच्या लोकांवर दुःख सोसणे एखाद्या चालेल. Amen. Then to enjoy fleeting the pleasure of the sin. आणि मग त्यावेळेस तुम्ही ते पापाचं क्षणिक म्हणजे त्या सुख भोगण्यापेक्षा हे जीवन बरं. Yes, Christian life is this. हे ख्रिस्ती जीवन आहे. Amen. Running. धावणे. छोड़ना, सब कुछ छोड़कर बाजू में चलते रहना है. तर हालेलुया. सगळं काही गोष्टी बाजूला सारून आपल्याला फक्त चालत राहायचंय. Hallelujah. He considered to reproach of Christ greater wealth than the treasure of the Egypt, for he is looking to the reward. Hallelujah. ख्रिस्ताप्रित्यर्थ विटंबना सोसणे ही मिसर देशातली धनसंचयापेक्षा अधिक मोठी संपत्ती आहे असे त्याने गणिले. Asa ganile. Hallelujah. By faith, what he did, he left Egypt. काय Hallelujah. केलं, विश्वासाद्वारे त्याने मिसर देश सोडला. Not being afraid. Hallelujah. भीतीने नाही Of the anger of the king. किंवा राजावरच्या रागाने नाही, Because he endured seeing him who is invisible. कारण त्याची जी दृष्टी होती म्हणजे जो अदृश्य आहे तो त्याच्याकडे पाहत तो होता. पाहत होता आणि निघाला बाहेर. No fear. भय नव्हतं. Hallelujah. He left. We need also Christ जो जीवन है वो हमको इजिप्ट में से बाहर निकलना है ना. जो जब तक आप निकलते नहीं है आप क्रिश्चियन जीवन में नहीं आएंगे. आप बॉर्न अगेन जीवन में इजिप्ट को निकालना है. इजिप्ट से बाहर निकलो. हालेलुया. म्हणून जर आपण ख्रिस्ती जीवन जर आपल्याला जगायचं असेल तर आपल्यामधला तो मिसर देश जो काही आहे आपल्याला तो बाहेर काढला पाहिजे. मिसर देशातून आपण बाहेर आलो पाहिजे आणि आपण मग त्याच्यानंतर पुढे जाऊ शकतो. मोसे ने ऐसे नहीं बोला कि मैं वहीं पे रह के मैं अपने लोगों को बचाऊंगा. नहीं, उसने बोला मुझे यहाँ से निकलना पड़ेगा. पहले यहाँ से निकलो, फिर मैं मेरा प्रभु मेरे साथ काम करेगा. हालेलुया. आणि मोशे असा नाही म्हणा की नाही मी मिसर देशात राहूनच इस्रायली लोकांना बाहेर काढेल, पण अगोदर तो बाहेर आला आणि मग परमेश्वराने त्याच्या जीवनातून कार्य केलं. That's what in 20 says, by faith he kept the Passover and sprinkled the blood and destroyed the firstborn might touch them, it says. Hallelujah. 28. आणि 28 वचन सांगतं, त्याने वलांडन सण व रक्त सिंचन हे विधी विश्वासाने पाळले, ते अशा हेतूने की प्रथम जन्मलेल्यांचा नाश करणाऱ्याने त्यांना शिवू नये. Hallelujah. See that? He kept the Passover also. आणि त्यांनी वलांडन सण देखील पाळले, Amen. He sprinkled the blood. रक्त सिंचनही केलं. Amen. The blood of Jesus. We need to know the blood of Jesus who shed on the cross of Calvary. It is for me to live a born again life, a born again believer or Christian life. आणि Hallelujah. म्हणून माझ्या प्रिय जे येशूने आपल्याला रक्त सांडले ते रक्त आपल्याला समजलं पाहिजे की जे ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी आपल्याला ते वधस्तंभ समजलं पाहिजे, रक्त समजलं पाहिजे. वो विश्वास के साथ रेड सी को क्रॉस किया. त्या हालेलुया. ठिकाणी विश्वासाने त्यांनी तांबडा समुद्र पार केला वो चला वो ड्राई लैंड के ऊपर. आणि तो हालेलुया. कोरड्या भूमीवरून चालला माझ्या प्रियांनो. लेकिन इजिप्शियन का क्या हुआ? पण मिस्री लोकांचं काय झालं? वो भी उस रास्ते में चलने की कोशिश किए, लेकिन वो सब डिस्ट्रॉय हो गए. हालेलुया. आणि ते मिस्री लोकही त्याच रस्त्यावरून चालण्याचा प्रयत्न केला, पण ते सर्व बुडून गेले. एक अच्छाई का रास्ता निकल के चला, एक दूसरे को वही रास्ते में चला, लेकिन मारने के हेतु में वो दूसरा रास्ता हमारा नहीं है, पहला रास्ता हमारा है जो हमें चलते रहना है. हमें पीछे मुड़ना नहीं है. यीशु के प्रॉमिस लैंड जो हमें दिया प्रभु ने, प्रॉमिस लैंड उसका पर चलना है. हालेलुया. वहां पहुंचना है. तर पहिला जो रस्ता आहे माझ्या प्रियानं त्याच रस्त्यावर दुसरे पण मागून चालले, पण त्यांनी चुकीचा हेतू मारण्याच्या हेतूने ते चालले म्हणून त्यांचा नाश झाला. तर आपल्याला देखील आपला दुसरा रस्ता नाही तर आपला पहिला मार्ग आहे, आपल्या पहिल्या मार्गातूनच जायचं. अगर वो दूसरा जो मार्ग था वो इजिप्शियन बोले हम भी उनके साथ चलना है, तो वो बच जाते थे. हालेलुया. क्योंकि उनको क्रिश्चियन जीवन जीना है. हालेलुया. लेकिन उनका हेतु अलग था, इसलिए हमको इजिप्ट से बाहर निकलना है. वी हैव टू कम आउट फ्रॉम द इजिप्ट टू वॉक ऑन द ड्राई लैंड, बिकॉज गॉड हैज केप्ट, ही कैन ओपन all the Red Sea for our life, my people. आणि माझ्या प्रिय जसे मिसर देशातले लोक त्या कोरड्या भूमीवर जात असतात, त्या मार्गावर जात असतात, जर त्यांचा हेतू जर चुकीचा नसता तर तेही ख्रिस्ती जीवनामध्ये आले असते, त्यांचा नाश मग झाला नसता. हालेलुया. कितने सारी बातें हम प्रभु के वचन से हम सीख सकते हैं. हालेलुया. तर किती सारी गोष्टी आपण प्रभूच्या वचनातून शिकू I शकतो. want to tell you and want to encourage you, my dear people. आणि म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि प्रोत्साहित करू Amen. इच्छितो, Do not be a spiritual spectator.
but enter to the race and run, win, my dear people, for the imperishable crown. तर माझ्या प्रियांनो, आपल्याला काय करायचंय की जो अविनाशी मुकुट आहे त्याच्यासाठी आपल्याला धावायचं आहे. सिर्फ हमको स्पेक्टेटर नहीं बनना है. आपल्याला फक्त त्या ठिकाणी एक असं ठराविक गोष्ट असं आपल्याला बनायचं नाही. स्पेक्टेटर म्हणजे जो लोग ग्राउंड में बैठते ना, स्पेक्टेटर. फक्त पाहणारे नाही बनायचं आपल्याला, प्रेक्षक नाही स्पेक्टेटर बनायचं. नहीं बनना है. हालेलुया. आपल्याला प्रेक्षक नाही बनायचंय, स्पिरिचुअल स्पेक्टेटर. हालेलुया. तर आपल्याला आत्मिक प्रेक्षक असलं पाहिजे. वैसा नहीं बनना है. तसं नाही हमको पाहिजे. दौड़ में आना है. हमको उस एथलीट में बनना है जो हम भागना है. वी हैव टू रन द रेस. हालेलुया. तर जे शर्यतीत धावत आहेत आपल्याला त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा, आपल्याला धावणारे बनायचं आहे, प्रेक्षक नाही बनायचं. क्रिश्चियन लाइफ वो एक्टिविटीज है जो दौड़ते रहते हैं. जो स्पेक्टेटर, स्पिरिचुअल स्पेक्टेटर काफी है, लेकिन प्रभु बोलता है क्रिश्चियन जीवन है वो रेस में दौड़ते रहते हैं. हालेलुया. आणि म्हणून माझ्या प्रियनो, ख्रिस्ती जीवन जे आहे ते जे शर्यतीत धावतात ते जीवन आहे. असे अनेक ख्रिस्ती आहेत की जे फक्त प्रेक्षक म्हणून आहेत. This is where we can running to win, my dear people. तर ही अशा प्रकारची धाव जे आपण जिंकण्यासाठी धावलो पाहिजे. Amen. Now we'll move to the third point, my dear people. तर आपण तिसरा मुद्दा पाहूया. Amen. It's a very important. Third, amen. First one word was shining. Second, it was what? सर्वात पहिला जो मुद्दा आहे ते म्हणजे चमकणं. Amen. आणि दुसरा मुद्दा जो आहे Running. धावणं. And third, the activities of is a helping. Hallelujah. आणि तिसरं जे आहे ते आपल्याला मदतीचे उपक्रम करायचे. Helping to a succor. Hallelujah. Succor म्हणजे मदत करने का दूसरे के. म्हणजे Hallelujah. आपल्याला मदतीचे उपक्रम करायचे Amen. आहेत. Helping to म्हणजे ऑडिशन में जो आते हैं उनको मदद करना. That is a Christian life. Hallelujah. म्हणून ख्रिस्ती जीवन कसं आहे की जे अडचणीत असतात आपल्याला त्यांना मदत करायची Amen. आहे. That was in Philippians 4 verse 3 says. म्हणून फिलिप 4 Very 3 सांगत beautifully. आहे. See, very important, my dear people. क्रिश्चियन जीवन जो हमें जीते प्रभु के लिए, वो जीवन लोगों से अलग होता है. हम मदद भी करते हैं, लेकिन यीशु में हमारी मदद होनी चाहिए. हालेलुया. आणि म्हणून ख्रिस्ती जे जीवन असते ते फार वेगळं असतं. आपण जरी मदत जरी करतो ते आपलं वेगळं असलं Amen. पाहिजे. Third point is a helping. Hallelujah. आणि तिसरा मुद्दा म्हणजे मदत Amen. करणे. Yeah, what says Paul says? He says, yes, I ask you also, true companion, help this woman who have labored side by side with me in the gospel together with Clemens and rest of the fellow worker whose names are in the book of life. Hallelujah. आणि फिलिपेकरास पत्र 4:3 सांगत आहे, आणि तसेच हे माझ्या खऱ्या सोबत्या, मी तुलाही विनवितो की या ज्या स्त्रियांनी माझ्या बरोबर आणि क्लेमेत व ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात आहेत असे माझे सहकारी यांच्या बरोबर सुवार्तेच्या कामी श्रम केले त्यांना सहाय्य कर. सहाय्य कर. I ask you, he says, my true companion, help this woman. Hallelujah. काय सांगत आहे त्या ठिकाणी पौल काय म्हणते की माझ्या खऱ्या सोबत्या मी तुला विनवितो की तू या स्त्रियांना मदत कर. This is simply so simple to understand. कितना आसान है समझने के लिए. ये कहता है तुम मेरे ट्रू कंपेनियन हो और ये स्त्रियों को तुम मदद करो. हेल्प दिस वुमन, ही सेज. आणि हे किती स्पष्ट समजून गेलं की त्या ठिकाणी म्हणते तू माझा खरा सोबती आहे, या स्त्रियांना तू मदत कर. आज हमारे जीवन में, क्रिस्टियन जीवन के लिए हमें सच्चा आत्मिक से मददगार बनना है. हालेलुया. तर म्हणून आपल्याला ख्रिस्ती जीवनामध्ये आपल्याला खरे मदतगार बनायचं क्योंकि ये आहे. कहता है कि वो हमारे गॉस्पेल के साथ थे. Amen? वो गॉस्पेल विथ मी साइड बाय साइड, वो हमारे साथ में चले परमेश्वर के वचन के साथ. हालेलुया. आणि काय म्हणते पौल या ठिकाणी की त्या ज्या स्त्रिया आहेत त्या सुवार्तेमध्ये माझे सहकारी म्हणून माझ्यासोबत ते चालले. Amen? It says with Clement and the rest of all the fellow workers. म्हणजे काफी लोग थे वहां पर. हालेलुया. आणि स्त्रिया व काही क्लेमेत म्हणून सांगितले, म्हणजे अनेक असे लोक Whose name were in the book of this. सबका नाम है. वो बोलता है जीवन की किताब में. आज परमेश्वर आज हमसे वही कहता है कि आज क्रिश्चियन जीवन कैसा होना चाहिए. जो अड़चन में है, अड़चन में जो रहते हैं उनको हमको मदद करना है आत्मिक में. हालेलुया. आणि माझ्या प्रियानं जसं या ठिकाणी त्यांच्या जीवनाच्या पुस्तकात नाव आहे, तर ख्रिस्ती जीवन जसं आहे की आत्मिक स्वरूपामध्ये आपल्याला इतरांना मदत करायची जी अडचणीत Amen. आहे. If you are not able to help, my dear people, those who are in Christ, my dear people, like the Christ is not in our life, my dear people. जर आपण इतरांना मदत करू शकत नाही माझ्या प्रियानो ख्रिस्तामध्ये, तर आपल्यामध्ये ख्रिस्तच नाहीये. Amen. What then I say I'm a born again. मग आपण कसं म्हणू शकतो की माझा नवीन जन्म झालेला आहे. नवीन जन्म झाला तर सगळं नवीन आपल्याला करायचंय. जुना स्वभाव सगळं घ्यायचं होतं, नवीन स्वभाव द्यायचं असतं. हालेलुया. आमेन. नया जुना स्वभाव क्या कहता है, ले लो सिर्फ, लेकिन नया स्वभाव क्या बोलता है परमेश्वर में,
देते रहो. Hallelujah. म्हणून जुना स्वभाव काय म्हणतो, सर्व काही घेतच राहा, पण नवीन स्वभाव ख्रिस्तामध्ये काय म्हणतो की इतरांना देत राहा. मेरा जीवन माझं जीवन मैंने किया है. मी माझ्या जीवनात हे केलेलो आहे. I given all aspect in my life. I want to live as what God has ordained me, as a Christian life, as a born again, as a pastor's life, my dear people. आणि जसं मला परमेश्वराने मला निवडलेलं आहे त्यानुसार मी प्रत्येक गोष्ट मी करत आहे, त्यानुसार मी जगत आहे माझ्या प्रियांनो. Hallelujah. That is the helping. ते मदत करणं आहे. Amen. That is why he says, you also, he says, I ask you a true companion. आणि म्हणून सांगताय की मी तुला खरा सोबती म्हणत Help आहे. this woman. या स्त्रियांना I मदत कर. encourage you all who are born again, a Christian life. See any Christian person who's in help, my dear people. See that we have to become a help, my dear people. तर माझ्या प्रियानो, सर्व ख्रिस्त जर नवीन जन्मले, मी प्रत्येकाला प्रोत्साहित करू इच्छितो की जर आपल्या ख्रिस्तीमध्ये जर तुम्हाला असं कोणालाही मदत अडचणी दिसत असेल त्यांना तुम्ही मदत करा. But I want to tell you one also, my dear people. आणि अजून एकही If सांगतो, anybody taking my name and telling you, be careful. जर कोणी माझं नाव घेऊन जर मदत मागत असेल तर काळजी बाळगा. Amen. Many are there who take my name and they will say, my dear, no, first confirm with the pastor, because like in what sense we don't know, we say yes, but you have to confirm, then you have to, yes, oh, pastor, if it come from the pastor or not also, my dear people. तर म्हणून माझ्या प्रियानो, कोणत्या हेतूने ते मदत मागत असेल ते आपल्याला माहिती नाही, तर म्हणून अगोदर पास्टरांकडनं तुम्ही त्या ठिकाणी खात्री बाळगून घ्या, मग नंतर त्यांना तुम्ही मदत Amen. करा. Many are there. चलो अरे pastor ने बोला, no, my dear people. Anything which comes, you have to cross. You have to cross question. You have to cross question, not cross. You have to just confirm. Pastor, आपने ऐसा बताया था क्या? See, you will be very free. The blessings will start, my dear people. तर माझ्या प्रियानं तुम्हाला फक्त खात्री बाळगायची की पास्टर तुमच्याशी असं बोलणं झालं होतं का, तर तुम्ही मोकळे होताल मग. Hallelujah. Many are there. I've experienced, my dear people. तसे अनेक आहेत, मी अनुभव घेतलेला See, आहे. help, my dear. Listen, helping means you have to help, my dear people. तर मदत करणे म्हणजे माझ्या प्रियांना मदत केली But see पाहिजे. what limitation you can help, my dear तर people. कोणत्या मर्यादेपर्यंत तुम्ही मदत करता हे पाहिले Amen. पाहिजे. In what capacity you can help, my dear people. किती कुवतीपर्यंत तुम्ही मदत करताय. Spiritually, you can go for any heights, my dear people, for helping. Hallelujah. तर मदतीसाठी आत्मिक स्वरूपात तुम्ही कितीही उच्च जाऊ But शकता. in the other things, my dear people, you have to really take the counsel. You have to take it. What is the real what is the real problem or the genuine problem? Concern with your pastors. Concern, my dear people. Then you go, my dear people. Then it will work. Otherwise, you will fall. You will helping. You pastor told me to help me. Otherwise, it will be written back, my dear people. पण इतर गोष्टींमध्ये जर काही मदत हवी असेल माझ्या प्रियानं, तर तुम्हाला सल्ला घेणं गरजेचं आहे, आणि त्या ठिकाणी मग तुम्ही मदत केली पाहिजे, नाही तर सर्व गोष्टी चुकीच्या घडतील. But here it speaks about the helping the woman. We need to help, my dear people. That's what in Romans 16 verse 3 says, great Priscilla and Aquila, my fellow workers in Christ, he says, hallelujah. आणि म्हणून या ठिकाणी वचन काय सांगितलं की आपल्याला त्या स्त्रियांना मदत करायची, आपण मदत केली पाहिजे. तर रोमकर्स पत्र 16:3 काय सांगत आहे की ख्रिस्त येशू मध्ये माझे सहकारी प्रिस्क व अकिला यांना सलाम सांगा. Salam Sangha, hallelujah. See that this is the way, my dear people. तर हे अशा Amen. प्रकारे That's why माझ्या Luke प्रिया- 10:20 says, म्हणून लूक 10:20 सांगत आहे, nevertheless, do not rejoice in this great, the spirit that are subject to, but rejoice at the name of the written in the heaven, hallelujah. आणि लूक 10:20 काय सांगत आहे की तथापि भूते तुम्हाला वश होतात याचा आनंद मानू नका, तर तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत याचा आनंद Amen. माना. Philippians 4:4 says, rejoice in the Lord always. Again, I say rejoice, he says. आणि फिलिppe 4:4 काय सांगत आहे, प्रभू मध्ये सर्वदा आनंद करा, पुन्हा म्हणेन आनंद करा. And Philippians 4:5 says, let your reasonable be known to everyone. The Lord is at hand. Hallelujah. आणि फिलिppe 4:5 काय सांगते की तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो, प्रभू समीप आहे. Amen. And it says, do not be anxious for anything. आणि पुढे काय म्हणतात, कशाचीही चिंता करू But in नका, everything, in prayer and supplication with thanksgiving, let your request be known to God, it says. तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आपली मागणी देवाला कळवा. Devala Sangha. Amen. We need to intercede. We need to pray. We need to pray, praying in the helping hands, praying in many things, my dear people. See, that is the Christian life, my dear people. तर म्हणून आपल्याला माझ्या प्रियानं प्रार्थना करायची, मध्यस्थी करायची, मदत करायची, ही ख्रिस्ती जीवन आहे. Hallelujah. Otherwise, what is the life we live, my dear people? नाहीतर आपण कोणतं जीवन जगत आहोत. We need to
See, many are they help with the wrong motive, my dear people. तर अनेक जे मदत पण आहे ते चुकीच्या हेतूने आहेत. Amen. The wrong. We have to really understand. One who take the help also. One who also what motive that person helps and what I am taking as that blessing to me, my dear people. आणि म्हणजे माझ्या प्रियानं घेणारा देखील किंवा देणारा देखील जे आहे ते कोणत्या हेतूने देतात किंवा घेतात, काय त्यांचा उद्देश आहे Amen. ते आपण We know जाणून in the घेणं world गरजेचं आहे. what happens when somebody helps. What happened, my dear people. तर आपल्याला माहिती आहे जगामध्ये जर कोणी मदत करते तर काय काय घडतं. Amen. But when it comes to the spiritual, we should be very careful, my dear people, whether I'm helping with a good conscience or in a bad conscience, my dear people. तर माझ्या प्रियानं आत्मिक स्वरूपाचीच आपण मदत करतो तर आपली सद्विवेक बुद्धी चांगली आहे का चुकीची आहे आपण ते जाणून घेणं गरजेचं आहे. I know in my life, my dear people, I never being a blessing for many, my dear people. Like I want to be an example as what Christ lived, my dear people. That is a mandate which God gave, and I'm walking into that mandate, my dear people. तर माझ्या प्रियानं मी ख्रिस्तामध्ये अनेकांसाठी एक आशीर्वाद ठरवले पण माझं एकच आहे की जसं ख्रिस्त सांगतो तशानुसार मला करायचं आहे जे मला वचनानुसार See, मी वागतो. whatever God I've gone through in many of my trials and troubles, and God has blessed me, my dear people. It is only for one thing, my dear people, that when I go and when I see and when I watch, I do it, my dear people. I do in such a way that like it has to be glorified God, my dear people, not my anything in my flesh, my anything in which I do. It is for the glory of God, my dear people. तर माझ्या प्रियानो कारण ज्या कोणत्या त्रासातून व संकटातून ज्या गोष्टींमधून मी गेलेलो आहे तर माझी फक्त एकच अपेक्षा असते की इतरांनाही तो त्रास होऊ नये म्हणून त्यांना मदत करतो. फक्त हे माझ्या उन्नतीसाठी किंवा माझं नाव मोठं होण्यासाठी नाही तर फक्त देवाच्या गौरवासाठी. For that, I will go for any extreme of my life, which I have to go and work also. I'll go and work for that level, my dear people. आणि म्हणून माझ्या प्रियानं मी माझी ती पातळी सोडून अजून जास्तीचं मी लोकांसाठी मग मी करत असतो. Yes. मला कुछ अलग भी मुझे करना है. अलग म्हणजे गलत नहीं. अगर मुझे मेहनत भी करनी पड़े तो मैं उस मेहनत के लिए पीछे नहीं जाऊंगा. मैं ये देखूंगा कि मेरे द्वारा कि उस व्यक्ति को आशीर्वाद कैसा मिले. हालेलुया. तर माझ्या प्रियानं वेगळं असं म्हणजे वेगळं नाही पण मी त्या ठिकाणी कष्ट देखील करायला तयार आहे. जर माझ्या आधारे जर इतरांना जर कोणाला आशीर्वाद बनायचा असेल किंवा मदत मला करायची असेल तर. सबसे बुरी बात एक लगती है, अगर वो मदद जाती है, अगर वो मदद उस व्यक्ति ने हल्के से लिया है और उस व्यक्ति को उस आशीर्वाद को उसने वैल्यू नहीं दिया, उसका आशीर्वाद वो खुद रुका देता है. हालेलुया. आणि माझ्या प्रियानं जर तो आशीर्वाद जो काय त्यांना मदत जी भेटलेली जर त्यांनी हलक्यामध्ये घेतलं सहज घेतलं तर तो आशीर्वाद किंवा ती मदत त्यांच्यासाठी कार्य म्हणजे आशीर्वादित बनत नाही. त्यांच्या जीवनासाठी ते काफी अडखळ. लोग ऐसे हैं जो मदद उनको मिलता है लेकिन उसमें क्या है वो उनका काम था इसलिए हमको मदद किया. I tell you that people will very mistaken if they say this thing in their life, my dear people. जर माझ्या प्रियाचं अशीच कोणी म्हणत असेल की नाही त्याच्यात काय ते त्यांचं कामच होतं मदत करणं तर ते खूप मोठी चूक करतात त्यांच्या जीवनामध्ये. I know in my life मला माझ्या जीवनात माहिती आहे. when I was working as a pastor, when I was working as a driver in that organization. जसं मी अगोदरच्या मंडळीमध्ये त्या ठिकाणी मी एक ड्रायव्हर म्हणून मी काम करत होतो. Amen. And they were paying as a staff, my dear people. जसं ते त्या ठिकाणी पूर्ण स्टाफला पगार देत असते. As a staff, they were paying. जसं मला स्टाफ म्हणून पगार देत होते. Amen. But as a staff, my dear people. But the day I was ordained as a pastor, पण ज्या दिवशी मला पास्टर म्हणून दीक्षा देण्यात I आली was driving also and also doing as a pastor's work also. तर मी माझं जे काही काम गाडी चालवायचं काम ते देखील करत होतो आणि पालकांची जी दीक्षा मिळाली होती तेही करत One होतो. person from that organization came to me. त्या मंडळीतला एक माणूस माझ्याकडे आला He said, "Good, you have become a pastor now." आणि ती व्यक्ती म्हणाली की हे चांगलं की तुम्ही आता पाळक Then झालेले he आहात. asked one question. ते म्हणाले एक प्रश्न विचारायचे आपको 2 पगार मिलेगा? तर तुम्हाला 2 पगार भेटतील. I do not understand what you mean. I said. आणि मी त्यांना म्हणाले की मला समजलं नाही की तुम्ही काय म्हणत आहात. तो गाड़ी भी चलाते और पास्टर भी बन गए तो आपको 2 पगार मिलना चाहिए. I said, I don't working for that. I'm not ordained for that. It is what which is God has ordained me and I work for God, my dear people. आणि मग ती व्यक्ती म्हणाली की तुम्ही गाडी पण चालवताय तर पाळक पण चालवता तुम्हाला 2 पगार भेटतील. तर मी म्हणालो की मी त्या पगारासाठी मी काम करत नाही पण जे देवाने माझ्या हृदयात घातले जे दीक्षा मला दिली मी त्यासाठी काम करत आहे. I tell you, they are so mistaken. These are the people who are so mistaken. उनको लगा था 2 पगार मिलेगा. वो 2 पगार छोड़ो, जो मेरा सैलरी सुन के उनको शॉक बैठता था वो सैलरी भी मैं किसको बताया नहीं था कि मेरा सैलरी कितना है. हालेलुया. तर माझ्यापर्यंत 2 पगार तर सोडा पण माझा पगार किती होता ते जरी मी त्यांना सांगितलं तर त्यांना धक्का बसेल असा माझा पगार होता. तुम्हारा घर कैसा चलता है, कैसे चलता है? See, when you give your life to God, God is in control, my dear people. पण माझ्यापर्यंत ज्यावेळेस तुम्ही तुमचं जीवन देवाला देता त्यावेळेस देव तुमच्या घराचा ताबा घेतो. Hallelujah. Value, keep the value. तर म्हणून मोल ठेवा.
कब कोई मदद तुम्हें करता है तो उसका वैल्यू रखो। जर तुम्हाला कोणी मदत करते त्याचा मोल बाळगा. वो क्यों मदद आया कि वो परमेश्वर के चरणों में बैठो कि मैं उस मदद का यूज कर रहा हूँ कि नहीं कर रहा हूँ, वो भी हमें वो मदद, वो सोच है हमारी, सोच करना है। तर हालेलुया। आपल्याला असा विचार करायचा की जी मदत मला मिळालेली आहे तर ते मदतचा मी म्हणजे वापर करतोय किंवा नाही योग्य रीतीने, ते आपल्याला विचार करायचा. क्या अगर हम ऐसा सोचते कि अरे बाप रे ये तो हमारा आशीर्वाद है, मुझे घर बैठ के मुझे सब लेना है, आई टेल यू God will stop that blessing and he will, when you cross your limits, and he will not become a Christian life. See, the Christian life is a very different life from the other life, my dear people. तर माझ्या प्रिय मर्यादेच्या पलीकडे जाईल त्यावेळेस तुमचे आशीर्वाद थांबतील. परमेश्वर म्हणे हे तुमचं ख्रिस्ती जीवन नाहीये. We need to walk, my dear तर people. आपल्याला चालायचंय माझ्या Walk the प्रिय. second mile. आपल्याला 1-2 मैल पुढे जायचंय. मदद करने वाला, मदद लेने वाला दोनों के लिए जाता है। हालेलुया। तर मदत करणारा व घेणारा दोघांसाठी ह्या गोष्टी लागू पडतात. Hallelujah. We need to really know what God's plan for our life. तर आपल्याला म्हणून जाणून घेणं फार गरजेचं आहे की देवाची योजना आपल्या जीवनासाठी काय आहे. I mean, I give, I never take, my dear people. म्हणून मी ज्यावेळेस देतो मी त्याच परत कधी घेत नाही मी माझ्या कधी प्रिय. मागत नाही. मागत नाही I माझ्या never प्रिय. asked anything from मी कधीच मागत so नाही many पुन्हा. things, my dear people, अनेक गोष्टी from my आहेत. journey. माझ्या प्रवासामध्ये अनेक गोष्टी I आहेत. never, my dear people. कधीच नाही माझ्या प्रिय. That is my heart, and God knows my heart. आणि ते माझं हृदय आहे. परमेश्वर माझं हृदय जाणतो. It is not only giving any level of my helping, my presence, my anything. मैं सिर्फ देना सीखा है, लेने के लिए कभी सीखा नहीं। तर हालेलुया। माझ्या प्रियानं फक्त वस्तूंबद्दलच नाही पण त्या ठिकाणी माझा वेळ, प्रार्थना, प्रत्येक गोष्ट मी फक्त द्यायलाच शिकलेलो आहे. किसी को काउंसलिंग चाहिए, किसी को प्रार्थना चाहिए, रात को 1 बजे 2 बजे, I tell you, people call me anytime, but I pick up and I pray for them. I give my best to them, my dear people. जर कोणाला सल्ला पाहिजे, प्रार्थना हवी, रात्री 1 वाजता 2 वाजता लोक फोन करतात माझ्या प्रियानं, मी फोन घेतो आणि मी त्यांना मदत करतो माझ्या That प्रियानं. is life. ते जीवन आहे. वो ख्रिस्ती जीवन ते है। ख्रिस्ती जीवन आहे. We need to live. आपल्याला ते जीवन जगायचंय. इसलिए मेरे में कुछ ईगो नहीं है, कुछ प्रॉब्लम नहीं है। मैं एक ही देखता हूँ कि परमेश्वर का राज्य के लिए मैं कैसा असर हो, और कृष्ण धर्म के लिए, यीशु के लिए, कि मैं कैसे लोगों को एक आशीर्वाद बन जाऊं। तर हालेलुया। माझ्या प्रियानं मला असं कोणताही गर्व नाहीये. मी फक्त एकच पाहतो की ख्रिस्तीसाठी मी काय करता येईल मला आणि कसं मी करू. हालेलुया। परमेश्वर महान है। परमेश्वर महान आहे माझ्या प्रिया. Many things are there, my dear people. अनेक गोष्टी आहेत But माझ्या I want to प्रिया. encourage you. पण मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छितो. Help, my dear people. मदत करा. Christian life is a help life. ख्रिस्ती जीवन म्हणजे मदत करणारं जीवन. Amen. आमेन. Spiritually also. आत्मिक देखील. सिर्फ पैसे का नहीं है इसमें, आत्मिक में भी हमें बढ़ना है, प्रार्थना करना है, उनको मदद करना है, इंटरसेशन करना है. That is called also helping, my dear people. फक्त पैशांचीच मदत नाही माझ्या प्रियानं, तर आपल्याला आत्मिक स्वरूपामध्ये मध्यस्थी करायचे, सल्ला द्यायचा, असं प्रार्थना करायचे, यास देखील मदत आहे. Encourage. प्रोत्साहन देणे. Prayer, help करो. कोई नीचे आत्मिक में उसको हेल्प करो और उठाओ. जर हालेलुया। कोणी आत्मिक स्वरूपामध्ये खाली असेल त्यांना प्रार्थना करा, प्रोत्साहन द्या, त्यांना पण वर घ्या. हालेलुया. God will bless you. देव बाप्पा तुम्हाला आशीर्वाद That is दे. the activities. त्या आपले उपक्रम आहेत. Amen. आमेन. In Christ. ख्रिस्तामध्ये. Hallelujah. Christian life. Hallelujah. ख्रिस्त So we जीवन need to practice. आपल्याला हे सरावात So आणायचे. we will just go today the breaking of bread, and we'll have that double blessings will come upon your life. तर माझ्या प्रियानं आज प्रभू भोजन आहे, दुप्पट आशीर्वाद तुमच्यावरती येतील. Hallelujah. Thank you, Jesus. So we will just worship, my dear people. आपण सर्वजण आराधना करू माझ्या My प्रियानं. God is here right now. परमेश्वर आता या ठिकाणी His उपस्थित आहे. presence is here right now. त्याचं सानिध्य या ठिकाणी He wants उपस्थित to आहे. touch you right now. तो तुम्हाला आता स्पर्श करू He wants इच्छितो. to heal you right now. तो तुम्हाला आरोग्य देऊ He इच्छितो. wants to make you full right now. Use of your life. तो तुमच्या जीवनाचा पूर्णतेने वापर करू इच्छितो. Live a Christian life, my dear people. ख्रिस्ती जीवन जगा माझ्या It's प्रियानं. not like helping means only you think about the finance. Helping means many other things are there. I want to tell you, my dear people. तर माझ्या प्रियानं मदत करणे म्हणजे फक्त पैशांची मदत नाही माझ्या बाप्पा, प्रियानं तर अनेक स्वरूपामधली मदत असते. Give your time, valuable time for that person. तुमची जी महत्वाची जी म्हणजे मौल्यवान वेळ आहे ती व्यक्तीसाठी द्या. Encourage in the spiritual words. आत्मिक शब्दांद्वारे तुम्ही त्यांना प्रोत्साहन द्या. Encourage in many other things. अनेक गोष्टींमध्ये प्रोत्साहन द्या. God leads you afterwards. Then you can go for that help of whatever things in the material things, my dear people. आणि जर परमेश्वर तुम्हाला चालवलं, मार्गदर्शन केलं, तर मग तुम्ही त्या भौतिक गोष्टींमध्ये त्यांना मदत किसी करायला को जा. दया तुम मत दिखाओ. ऐसा है, परमेश्वर ने अगर बोझ डाला तो करो, कि दया नहीं तो व्यर्थ है. हालेलुया. That is important, my dear तर people. माझ्या प्रियानं तुम्हाला दया आली त्या लोकांची किंवा आली म्हणून मदत करू नका. जर परमेश्वर तुम्हाला ओझं घातलं तर मग ते करा. हाँ, मग फिर उस व्यक्ति को आशीर्वाद मिलेगा. अगर कोई काफी लोग ये दया करने चलते हैं, दया नहीं चाहिए. परमेश्वर को ऑलरेडी दया बहुत है. परमेश्वर कहता है अगर तुम
परमेश्वर का बोझ तुम्हारे में आता है, तब तुम मदद करो. हालेलुया. तर म्हणून माझ्या प्रियानं परमेश्वराने ऑलरेडी आपल्याला ती भरपूर दया केलेली, आपल्याला दयेने आपल्या इतरांना मदत नाही करायची आहे. तर परमेश्वराचं जे हलके जू आहे, जे ओझं जर आपल्याला आलं तर त्याद्वारे आपल्याला मदत करायची. If God puts the burden in your heart, then you do, my dear people. जर परमेश्वराने तुमच्या हृदयात ओझं घातलं तर मग त्यास तुम्ही मदत करा. हालेलुया. थैंक यू जीसस. धन्यवाद. वो भी ऐसा मदद करो, फिर से अपेक्षा मत करो वो तुम्हारे पास फिर से लौट कर आएंगी. हालेलुया. आणि अशी मदत करा की ती मदत परत तुम्ही जी केलेली ती पुन्हा तुमच्याकडे परत हो येईल अशा हेतूने करू नका. आया तो वो बड़ा ब्लेसिंग है, नहीं आया तो भी बड़ा ब्लेसिंग है. आलं हालेलुया. तरी मोठा आशीर्वाद आहे, नाही आलं तरी मोठा आशीर्वाद आहे. क्योंकि जो दुनिया की चीजें वो नाशवान चीजें, आत्मिक में अगर किसी का जीता है तो उसका नाम स्वर्ग बुक में लिखा जाएगा. हालेलुया. तर म्हणून माझ्या प्रियानं जर तुम्ही आत्मिक स्वरूपात जर हे करताय तर तुमचं नाव जीवनी पुस्तकात लिहिलेलं Oh, आहे. hallelujah. Thank you, Jesus. So many things you, Lord, you put in my heart, oh Master. प्रभू तू खूप काही गोष्टी माझ्या So many हृदयामध्ये things घातलेल्या आहेत. you made me to live before, and I preach this word, my Master. आणि प्रभू तू अनेक शब्द माझ्या मुखात घातले ज्याद्वारे मी सुवार्ता गाजू शकलो. बहुत कुछ मैंने ऐसा परमेश्वर मुझसे तूने करवा के लिया, फिर मैं कुछ इस संदेश में बात कर सकता हूँ प्रभु जी. प्रभूजी तू अनेक गोष्टी माझ्याद्वारे करून घेतलेस आणि मग मी संदेशामध्ये बोलू हाँ शकलो. प्रभु, हा प्रभूजी. ऐसा कुछ नहीं है जो मैंने नहीं किया और यहाँ पर मैं बोल रहा हूँ प्रभु. सब कुछ मैंने उसमें से जो तूने कार्य मेरे जीवन में किया है उसके अनुसार, मैं तेरे वचन के अनुसार मैं लोगों को तक मैं बातें पहुंचा रहा हूँ प्रभु जी. आणि प्रभूजी आतापर्यंत मी जे काही बोललो ते सर्व गोष्टी मी केल्यानंतरच मी बोललेले प्रभूजी. जे काही तू मला ओझं दिलं त्याच्यानुसारच मी केलो प्रभूजी. प्रभु, you know my heart, Lord. आणि प्रभू तुला माझं हृदय ठाऊक आहे. You know my heart. तुला माझं हृदय ठाऊक आहे. I don't want to show my heart to anybody. I want to show my heart to you, Lord. प्रभू माझं हृदय मला इतरांना कोणा दाखवायचं नाही, तर माझं हृदय तुला ठाऊक आहे. तू मेरा हृदय को जान लिया काफी है. दुनिया को हृदय मुझे नहीं दिखाना है प्रभु. प्रभू मला या जगाला माझं हृदय दाखवायचं नाही, फक्त तू माझ्या हृदयाला जाणून घेतलं, मला तेच पुष्कळ आहे. हालेलुया. धन्यवाद चल Lord, वही हृदय परमेश्वर के साथ बात करो कि प्रभु मेरा हृदय तेरे साथ अच्छा है रहेगा तो मैं सबके साथ मेरा हृदय मैं बांट सकूंगा. हालेलुया. आणि म्हणून तशीच प्रार्थना करा की प्रभू जर माझं हृदय तुझ्या बरोबर जर चांगलं असेल तर त्या चांगल्या हृदयाने मित्रांना मदत करू शकतो. Oh, hallelujah. Shall we all just close our eyes and worship Him, my dear people? तर आपण सर्वजण डोळे बंद करून आराधना करूयात माझ्या उसका प्रिय. कार्य आश्चर्य है. त्याचे कार्य आश्चर्य उसने आहे. इतने चमत्कार किए. त्याने भरपूर उसने चमत्कार अद्भुत केलेले कार्य आहेत. हमारे जीवन में त्याने आपल्या जीवनात अद्भुत कार्य केलेले आहे. अगर आप लिखने बैठे तो कागज भी कम बढ़ जाएंगे. जर तुम्ही हालेलुया. लिहायला बसले तर तुम्हाला कागद देखील कमी पडेल. हम मेरे भाई और बहन आज का एक संधि परमेश्वर ने दिया है कि आज हमें मदद करना है. हालेलुया. तर माझ्या प्रियांनो, माझ्या भावांनो, बहिणींनो, आज आपल्याला परमेश्वराने संदेश दिलेला की आपल्याला इतरांना मदत चर्च करायची. को मदद चाहिए. आज चर्चला मदत पाहिजे. बोझ ले लो आज. तर आज ओझं बाळगा. आज परमेश्वर का मंदिर बांधना है हमें. आज आपल्याला चर्चचं मंदिर बांधायचं आहे. प्रेयर करो आप. प्रार्थना करा माझ्या. बहुत सी चीजें हैं परमेश्वर आपसे बात करेगा. अनेक गोष्टी आहेत, परमेश्वर तुमच्याशी हम उसकी बोलेल. आराधना करेंगे. आपण त्याची आराधना करूया. Oh, hallelujah. The anointing is just flowing right now. आता अभिषेक वाहत आहे It's just माझ्या. flowing right now. वाहत आहे माझ्या प्रिय. Receive the touch. स्पर्श स्वीकारा. Lord, I know you have spoken to many of the people. प्रभू मला ठाऊक आहे तू अनेकांशी आज बोललेला And आहे. Lord, you're touching the people's life, Lord. प्रभू तू लोकांच्या जीवनाला स्पर्शही करत आहे. Lord, touch their lives. त्यांच्या जीवनाला स्पर्श कर. Touch their lives. त्यांच्या जीवनाला स्पर्श कर. He's touching you right तो now. तुम्हाला आता स्पर्श Oh, करत my आहे. dear people, God's anointing is just flowing upon your life right तर now. माझ्या प्रिय लोकांना आता देवाचा अभिषेक तुमच्यावरती वाहत You आहे. just pray right तुम्ही now. आता प्रार्थना Say, करा. Lord, give me the आणि heart. प्रभूला सांगा प्रभू तू मला हृदय I दे. see my heart, Lord. प्रभू माझं हृदय My तू heart बघ. is for you, Lord. प्रभू माझं हृदय I तुझ्यासाठी want to. आहे. Today I learned what is Christian life. प्रभू आज मी शिकलो की ख्रिस्ती जीवन काय आहे. I want to become a help for many. प्रभू मला अनेकांना मदत बनायचं आहे. Not only the material, but in the spiritual also. प्रभू फक्त त्या ठिकाणी बाप्पा आत्मिक नाही तर भौतिक देखील प्रभू. Lord, I want to become a blessing for church. प्रभू मला चर्चला मदत बनायचं I आहे. want to become a blessing for the all Christian people. मला सर्व ख्रिस्ती लोकांसाठी मदत बनायचं I want आहे. to become a blessing for a pastor. मला पास्टरांसाठी मदत I बनायचं want to आहे. become a blessing for many things in the church, oh Lord. चर्च मध्ये अनेक गोष्टीसाठी मला मदत बनायचं आहे. Pray, my dear people. प्रार्थना करा, Prayer is प्रार्थना a करा माझ्या helping which प्रिय. you can help, my dear people. This is the opportunity God has given to you all. आज माझ्या प्रियानं परमेश्वर तुम्हाला संधी दिली आहे, प्रार्थना करा. Yes, my dear people, people are being a blessing to me, personal life, my dear people. होय माझ्या प्रियानं लोक मला वैयक्तिक जीवनात आशीर्वाद बनत आहेत, Yes, they are helping. मदत करत आहेत. Yes,
What I do hiddenly, God also give me hiddenly. जे काही मी गुप्तपणे करतो परमेश्वर मला गुप्तपणे God आशीर्वादही knows देतो. my dear people. परमेश्वर जाणतो माझ्या He प्रिया. knows everything. तो सर्व काही Today as जाणतो. the first day of this month, I want to tell you, you start and you see the great miracle happening in your आणि lives. जसं आज या महिन्याचा पहिला दिवस आहे, पहिला आठवडा आहे, तर तुम्ही पहा की जसं चिन्ह चमत्कारच घडते. Search in what way I become a help. आणि शोध लावा की तुम्ही कोणत्या स्वरूपाने मदत ऐसे बनता. नहीं कोई सिर्फ अमीर लोग ही मदद कर सकते हैं, जिसके पास कुछ नहीं वो भी मदद कर सकता है. म्हणून फक्त जे श्रीमंत आहे तेच मदत करू शकते असं नाही, पण जे गरीब आहे ज्याच्यात काही नाही तो देखील मदत करू वो शकतो. तुम्हारा faithfulness, तुमचा विश्वासूपणा, वो तुम्हारा helping hand. तुमचे मदतीचे हात. अगर ये विश्वासूपना तुम मदद करेंगे, प्रभु तुम्हारा हाथों को भी आशीष देगा. जर तुम्ही हा विश्वासूपणा तुमचे मदतीचे हात जर दाखवले तर तुमचा परमेश्वर विश्वासूपणा पाहून तुमच्या हातांनाही आशीर्वाद देईल. जब हम क्रूस की ओर देखते हैं, जसं आपण वधस्तंभाकडे गुड पाहतो, फ्राइडे के दिन प्रभु यीशु का बॉडी को लेने के लिए कोई नहीं था. आणि ज्यावेळेस आपण वधस्तंभाकडे पाहतो उत्तम शुक्रवारच्या दिवशी त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताचं शरीर घेण्यासाठी त्या ठिकाणी कोणीच नव्हतं. सब शिष्य साधारण थे, सर्व शिष्य साधारण सब छोड़ होते. के प्रभु के पीछे चलने लगे. सर्व शिष्य त्या ठिकाणी येशूच्या सब मागे ऊपर चालणारे बैठे होते. सर्व बसलेले यीशु होते. की क्रूस की ओर देखते. येशूच्या वधस्तंभाकडे पाहत होते. लेकिन एक श्रीमंत अमीर इंसान उसका नाम अहमद, वो आया और वो कुछ पैसे देकर यीशु का शरीर को खरीदा. हालेलुया. पण त्या ठिकाणी श्रीमंत व्यक्ती आला जो आरामात त्याचं नाव आहे, तो त्या ठिकाणी येऊन येशूचं शरीर त्याने हर विकत. एक का काम हर एक करता है. हालेलुया. ज्याचं काम ते प्रत्येक जण आपापलं काम करतात. जो श्रीमंत है वो श्रीमंती से देगा, जो कुछ नहीं है, जो बोलते गरीब है वो गरीब नहीं, वो आत्मिक में अमीर है तो आत्मिक का काम करो, आत्मिक में हेल्प करो, पास्टर को हेल्प करो, चर्च को हेल्प करो. तुम्हारा मूल्यवान जो समय है वो हेल्पिंग हैंड में दो. तर हालेलुया. माझ्या प्रियाने त्या ठिकाणी जर श्रीमंत जर पैशांची मदत करता, जर तुम्ही म्हणता मी गरीब आहे माझे काही नाही, तर तुम्ही त्या ठिकाणी चर्चसाठी एक आशीर्वाद बनवू शकता. पास्टरांना मदत करा, चर्चच्या उन्नतीसाठी मदत करा. हे देखील सर्वात मोठा आशीर्वाद आणि जास्त श्रीमंत. चर्च के काम में हाथ बढ़ाओ. चर्चच्या कामांमध्ये हात द्या. ओ जीसस, हालेलुया. कितने सारे बात है. भरपूर काही गोष्टी आहेत. आज वो अभिषेक चाहिए, अभिषेक ले लो. आज तो अभिषेक हवाय, तो अभिषेक घ्या माझ्या प्रिया. Receive the anointing right now. आता अभिषेक स्वीकार. Receive the anointing. अभिषेक स्वीकार. He's filling you right now. आता He's तुम्हाला giving भरत the आहे. power, the anointing, the spirit of serving, of helping right now. आता तो तुम्हाला त्या ठिकाणी सेवा करण्यासाठी मदत करण्यासाठी तो अभिषेक तुम्हाला Be भरत आहे. filled with the Holy Spirit. पवित्र आत्म्याने भरले जा. Filled with the Holy Spirit. पवित्र आत्म्याने भरले जा. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. Oh, thank you, Master. धन्यवाद प्रभू. God, I want to bless you, Lord. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितो. Many people who are, they are in the tears. अनेक लोक अश्रूमध्ये आहेत. Especially, many women are crying. अनेक स्त्रिया खास करून त्या रडत आहेत. God is watching those sisters right now. आता परमेश्वर त्या बहिणींना पाहत आहे And He's saying, आणि तो म्हणत आहे, oh, my sister, माझ्या बहिणी I am there for you. मी तुझ्यासाठी I am आहे. there for you. मी तुझ्यासाठी आहे. Don't ever think that somebody will come and help. God says, I am there to help you. तर परमेश्वर म्हणतो असं म्हणू नको की कोणीतरी येऊन मला मदत करेल का, पण परमेश्वर म्हणतो मी आहे तुला मदत करायला. I am there. I am your Lord, your God, who come and help you, He says. मी आहे, मी तुझा देव परमेश्वर तुला मदत You will करण्यासाठी आहे. see the miracle happening, my sisters. तर माझ्या बहिणी तू त्या ठिकाणी चमत्कार घडताना You will पाहशील. see your problem is solving right तू now. पाहशील की तुझे सर्व त्रास You निघून जात just आहेत. cry out right तू now. आता फक्त आरोळी कर, रड Every देवाजवळ. bondage is broken in the name of Jesus. येशूच्या नावात सर्व बंधनं मोडले जातील. Every problem of your families is broken down in the name of Jesus. कुटुंबात असलेले सर्व बंधन आता तोटून जातील आणि मोकळे Every होतील. confusion spirit, every problems in that home, I rebuke in Jesus' name. सर्व गोंधळ घालणारा आत्मा जो काही घरामध्ये सगळं त्या ठिकाणी गोंधळ आहे ते सर्व काही निघून जाते येशूच्या नावात. Every person who is suffering, जो कोणी त्रास सहन करत आहे, suffering, त्रासात आहे, Jesus says, येशू म्हणत आहे, why you worried? येशू म्हणते तुम्ही का चिंता Why करताय, you so worried? तुम्ही का एवढी चिंता करताय. Say only Jesus now. फक्त येशू म्हणा.
अभी इसी वक्त से बोलो यीशु, आता फक्त तुम्ही येशू असं बोलो म्हणा. यीशु, येशूला हाक मारा. येशू. येशू म्हणा. यीशु आपके बाजू में है. येशू तुमच्या बाजूला He उभा आहे. is next to you. तो तुमच्या बाजूला He's उभा आहे. touching your तो life. तुमच्या जीवनाला He's स्पर्श करत removing आहे. your suffering from your तुमच्या life. जीवनात सहन And he's करणं saying, काढत don't आहे. worry, I am there. आणि तो म्हणतो काळजी करू नको, मी Because the आहे. suffering I have taken 2020 years back, why you are suffering now? You are free, set free, he says. तो येशू म्हणत आहे की तू का सहन करत आहे. मी 2020 वर्ष अगोदर सर्व काही बदल समर्थी घेतलेला आहे. Take my peace right तो now. म्हणते माझी शांती तू आता घे. Take my peace. माझी शांती तू घे. Oh, touch. God is touching that woman. आता प्रभू त्या बहिणीला स्पर्श Oh, करत receive the आहे. anointing. अभिषेक स्वीकार. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद There's येशू. one sister who's praying for her alcoholic husband. एक बहीण आहे की त्या दारू पिणाऱ्या पतीसाठी प्रार्थना करत आहे. She's very tired. ती त्या ठिकाणी रिटायर आहे. थकली आहे ती. खूप थकली है. सांगून. ती बोलून सांगून वैतागली आहे. परमेश्वर आपसे कह रहा है, परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे. आपका घुटने टेको, तुमचे गुडघे टेका. हाथ उठाओ, तुमचे हात उंच करा बोलो धन्यवाद यीशु. आणि बोला धन्यवाद येशू. धन्यवाद यीशु. धन्यवाद येशू. मेरे पति को तूने दारू से मुक्त किया, इसलिए मैं धन्यवाद कर दो. हाथ उठाकर बोलो. आणि तुमचे हात उंच करून प्रभूला म्हणा, प्रभू तू माझ्या पतीला दारूपासून मुक्त केलंस म्हणून तुला मी धन्यवाद देते. प्रार्थना मत करो, बोलो धन्यवाद यीशु. प्रार्थना करू नका, त्यांच्यासाठी फक्त आभार परमेश्वर उसका माना. कार्य कर रहा है. आपका विश्वास उसको चंगाई देगा, आपका पति को चंगाई देगा. तर परमेश्वर कार्य करत आहे. तुमच्या विश्वासाने त्यांना आरोग्य मिळेल. Come on, go on माझ्या your knee right now. आता तुमच्या गुडघ्यात जा. हाथ उठाओ, आपले हात उंच करा बोलो धन्यवाद यीशु. आणि बोला धन्यवाद येशू. धन्यवाद यीशु. धन्यवाद येशू. तेरा आश्चर्य काम के लिए मैं धन्यवाद करता तुझ्या आश्चर्य कार्यासाठी हूं. धन्यवाद. मेरे पति को बदलने के माझ्या लिए, पतीला बदलण्यासाठी धन्यवाद. दारू से मुक्त करने के लिए मैं धन्यवाद. त्याला दारूपासून मुक्तता दिली म्हणून धन्यवाद. Oh Lord is doing miracle. आता प्रभू Oh, चमत्कार he's करत doing a आहे. miracle in the husband's life. तो तुमच्या पतीच्या जीवनात चमत्कार करत आहे. Oh, thank you Jesus. धन्यवाद येशू. Thank you Jesus. धन्यवाद येशू. Lord, sister, God has answered your prayer. तर बहिणींनो, परमेश्वर तुमच्या प्रार्थनेला उत्तर You will see दिलेलं the आहे. miracle. You will confess from your mouth, my Jesus has answered my prayer. आणि तुम्ही तुमच्या मुखाने कबूल करता की परमेश्वराने माझ्या प्रार्थनेला उत्तर Every दिले. sickness in the body be healed in Jesus' name. सर्व शरीरातले आजार येशूच्या नावात बरे Every होतील. fever leave the body in Jesus' name. सर्व ताप येशूच्या नावात निघून जाऊ Every दे. body pain leave in Jesus' name. सर्व शरीराच्या वेदना निघून जाऊ दे येशूच्याच नावात. Every problem, every complications in the body, any organ, right now command, leave the sickness and be healed in Jesus' name. सर्व शरीरात असले प्रत्येक वेदना, अवयव, कोणत्याही अवयवामध्ये असले कोणताही त्रास, जे काही कॉम्प्लिकेशन आहे ते सर्व आता येशूच्या नावात निघून जाऊ दे. Receive the healing in your body in Jesus' name. येशूच्या नावात आता आरोग्य God is स्वीकारा. touching many other people right आता now. परमेश्वर अनेकांना The स्पर्श headache is करतो. leaving right now. डोकेदुखी निघून The जात आहे. joint pain, somebody joint pain is just leaving right now. आता कोणाच्या तरी त्या ठिकाणी जॉईंट पेन निघून I जात don't know आहे. which part, leg part or any joint pain. Some joint pains are there. The Spirit of God is touching that pain person right now in Jesus' name. म्हणजे माझ्या प्रियानाचं पायातलं दुखणं आहे का शरीरातलं कोणत्या भागातलं ते मला माहिती आहे. आता परमेश्वर त्यांना आरोग्य देत आहे. Receive the healing in the joint pain. आता येशूच्या नावात आरोग्य Oh, स्वीकारा. the mighty miracle is happening. आता महान चमत्कार घडत Oh, आहे. thank you, Jesus. धन्यवाद All the येशू. financial be sought in Jesus' name. येशूच्या नावात सर्व आर्थिक त्रास निघून जातात. Receive the blessings. येशूच्या नावात आरोग्य आशीर्वाद स्वीकारा. You are praying for the financial blessings. Lord, see their heart, see their pain, see their necessity, and bless them with the finance. in प्रभू Jesus' जर आता कोणी आर्थिक गोष्टींसाठी प्रार्थना करतो, त्यांची गरज बघ, त्यांची प्रार्थना बघ, त्यांची कळकळ बघ, प्रभू तू त्यांना आशीर्वादित कर. Receive the blessing in Jesus' name. येशूच्या नावात आशीर्वाद स्वीकारा. Oh, hallelujah. धन्यवाद येशू. Receive the healing in your body. येशूच्या नावात आरोग्य स्वीकार तुमच्या शरीरात. Kidney be healed in Jesus' name. सर्व किडनी बरी होते Let the येशूच्या heart नावात. pain be healed in Jesus' सर्व name. जे काही हृदयाचे वेदना ते बरे Every होते. cancer be healed in Jesus' सर्व name. कॅन्सर बरा होते येशूच्या नावात. Every cough and cold and be healed in Jesus' name. सर्व सर्दी खोकला बरा होते येशूच्या नावात. Receive स्वीकारा. every business flourish in Jesus' name. सर्व व्यवसाय समृद्ध Who want होते. to start the business, give them business, Lord. प्रभू ज्यांना व्यवसाय चालू करताना तू Who व्यवसाय need the देते. financial, give them the finance, oh Lord. प्रभू ज्यांना आर्थिक आशीर्वाद आहे, Give त्यांना them आर्थिक the आशीर्वाद दे. place, give them everything with the customers, and you bless them with the business, oh Lord. आणि प्रभू त्यांना व्यवसाय चालू करण्यासाठी जागा दे, कस्टमर तू मिळून दे प्रभू. Everyone who's now business is little down, I pray right now, increase the business in Jesus' name. आता परमेश्वर ज्या कोणाची व्यवसाय जर खाली आलेला असेल, मी प्रार्थना करतो ते व्यवसायाची वाढ होऊ दे येशूच्या नावात. Touch, Lord. प्रभू तू स्पर्श God कर. is touching everyone. प्रभू स्पर्श करत आहे.
Who those who don't have job, give them job. प्रभू ज्या कोणाला नोकरी नाही त्यांना नोकरीचा Who are आशीर्वाद trying दे. for year and going and trying, give them job, oh Master. प्रभू जे कोणी प्रयत्न करत आहेत बाहेर जाऊन बाबा त्यांना तू आशीर्वादित कर, नोकरीचा आशीर्वाद तू दे. Lord bless them. प्रभू त्यांना तू Give them आशीर्वाद job. दे. नोकरी तू दे प्रभू. Receive the job in Jesus' name. येशूच्या नावात नोकरी स्वीकार. Every interview will be passed in Jesus' name. येशूच्या नावात सर्व इंटरव्ह्यू मध्ये पास होऊ दे. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. For blessing and healing everyone, Lord. प्रभू प्रत्येकाला आशीर्वादित Every केलं ते family come आरोग्य दे. together with peace, joy, and happiness. प्रत्येक कुटुंब एका प्रीतीमध्ये शांतीमध्ये येऊ दे. Thank you, Master. धन्यवाद. I cover them under your blood. तुझ्या रक्ताखाली त्यांना झाकतो प्रभू. Thank you, Father. धन्यवाद For पिता. answering all our prayers. आमच्या सर्व प्रार्थनांना उत्तर In दिलं. Jesus' name I pray. येशूच्या नावात मी प्रार्थना करतो. Amen. आमेन. Praise the Lord. हालेलुया. God bless you. देवाप्पा तुम्हाला आशीर्वाद Surely देव. God has blessed you, healed you, and delivered you. आणि नक्कीच परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल, आरोग्य देईल, सुटका देईल. Hallelujah. धन्यवाद. This song is the breaking of bread, my dear people. If you want to share any testimony, God has blessed you, healed you. Share your testimony for the God's glory, my dear people. तर माझ्या प्रिय आता प्रभू भोजन आहे आणि देवाने जर तुम्हाला स्पर्श केला, आशीर्वादित केले तर देवाच्या गौरवासाठी नक्कीच आपण Send your सांगू. small video on the group, my dear people, that we can have posted on the YouTube, my dear people. तर माझ्या प्रियानं जर तुमची कोणती साक्ष असेल तर तुम्ही त्याचे व्हिडिओ काढून तुम्ही ग्रुपवर पाठवा, मग आपण ते आपल्या YouTube मध्ये आपण पोस्ट So करू. you all just have now breaking of bread. तर आपण प्रभू भोजन आहे. Open the Bibles to 1 Corinthians 11:23 onwards. तर आपण आपलं बायबल उघडूयात. करिंथकरास पहिले पत्र 11:23 पुढे. Thank you, Jesus. Thank you, Master. For I received from the Lord that which I also delivered to you, that the Lord Jesus, on the same night in which he was betrayed, he took bread. When he had given the thanks, he broke it and said, "Take, eat. This is my body, which is broken for you. Do this in the remembrance of me." कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला मागितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. Gracious, loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय पित्या, we all come before you once again, this time before the table. आम्ही सर्वजण प्रभू पुन्हा एकदा तुझ्या मेजासमोर येतो. And Lord, before coming in your table, Lord, आणि प्रभू तुझ्या मेजासमोर येण्या we अगोदर remember, O Lord. आम्ही आठवण करतो. Remember your body was broken. आम्ही आठवण करतो की तुझं शरीर मोडण्यात And आलं. you said, Lord, my body is broken for you too in this remembrance of me. आणि प्रभू तू म्हणालास की माझं हे शरीर तुमच्यासाठी मोडण्यात आल्याचे स्मरणार्थ हे तुम्ही करा. Today, Lord, प्रभू आज we all as Sunday, as a Christian, we're not only partaking, but every born again, every Christian, today, I'm encouraging you, close your eyes and discern the Lord's body. तर प्रभू आज या रविवारच्या दिवशी सर्व आम्ही ख्रिस्ती सर्व नवीन जन्मलेले मी तो प्रत्येकाला प्रोत्साहित करू इच्छितो की तुम्ही फक्त त्याच्यातले या प्रभू भोजनामध्ये सहभाग घेणारे होऊ नका, तर याच्यावरती तुम्ही त्या ठिकाणी मनन करणार. Discern the Lord's body. त्याच्या शरीराचे मर्म ओळखा. माझ्या See प्रिया. what He has gone through for your sake. त्याने आपल्यासाठी कशासाठी तो केला ते तुम्ही पहा He माझ्या प्रिया. took 39 strap on त्याने his back. 39 फटके His घेतले आपल्या body was पाठीवर. totally marred, it was bruised, it was blood was bruising the whole body. आणि येशूचं शरीर जे पूर्णपणे त्या ठिकाणी छेदण्यात आले त्या ठिकाणी आपल्यासाठी तो ते It ठेचला is गेला. for you, it is for me, it is for the whole world. ते माझ्यासाठी, तुमच्यासाठी, संपूर्ण जगासाठी. So my dear people, तर माझ्या प्रियांनो, discern the Lord's body. येशूच्या शरीराचं मर्म ओळखा, Receive, स्वीकारा. receive that healing right now. आता ते आरोग्य When you स्वीकारा. eat, the body is broken that you may all be healed. My dear people, as you eat and discerning, you will see anything which is body is troubled, the body will be healed right now. आणि शरीरामध्ये कोणत्याही गोष्टीचा जर त्रास असेल, जर तुम्ही त्याच्या शरीराचं मर्म ओळखून तुम्ही सेवन करताल तर तुम्ही त्या सर्व शरीराच्या त्रासातून मोकळे होता. Thank you, Master. धन्यवाद प्रभूजी. Today we pray, O Master. प्रभू आज आम्ही Because प्रार्थना of your करतो broken, तुझ्या तुटल्यापणामुळे. today I am standing here. मी या ठिकाणी आज उभा आहे प्रभूजी. I pray मी प्रार्थना I करतो, will live for your glory. मी तुझ्या गौरवासाठी जगेन. Thank you, Father. धन्यवाद In प्रभूजी. Jesus' name I pray. येशूच्या नावात मी प्रार्थना करतो. All those taken immersion of water after sin can partake of this bread. Just can contact the church people and they will have give the baptism to you. ज्या कोणाचा पाण्यात बुडून बाप्तिस्मा झालेला आहे त्यांनीच फक्त या भाकरीतून सेवन करावेत. जर इतरांना कोणाला बाप्तिस्मा घ्यायचा असेल तर तुम्ही चर्चमध्ये लोकांना भेटू शकता आणि तुम्ही संपर्क साधू शकता. Amen. And just we'll have one small song and till that, just you can prepare yourself. आणि आपण आराधनेचं जे गीत लावतो तोपर्यंत तुम्ही तुमच्या प्रभुभोजनाची तयारी करू शकता. Thank you, Jesus. Yes. Thank you, Master. जो क्रूस पे खुद
bread तर सर्वजण तयार माझ्या प्रियानं आपल्या हातात भाकर धरा and eat it. There's one more blessing you can receive the healing by the people. तर हे अजून एक आशीर्वाद आहे, तर एकत्र सेवन करा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. In the same manner, he also took the cup after supper, saying, "This cup is a new covenant in my blood. This do as often as you drink it in the remembrance of me." मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. Loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय पित्या, this blood speaks of a new covenant. प्रभू हे जे प्याला आहे हे नवीन करार बद्दल बोलत आहे. Yes. Jesus, you are a new covenant. येशू तू नवीन करार आहे. To give us, to remove from the old to new, Lord, you shed your blood on the cross of Calvary. येशू तू आम्हाला जुन्यातून नवीन करण्यासाठी, बाहेर काढण्यासाठी तू तुझं रक्त आमच्यासाठी You सांडलंस. shed your blood on the cross of Calvary. तू कालवरीच्या वधस्तंभाचं रक्त तू सांडलंस, The Holy One, जे पवित्र, the blameless, spotless one. Then You the- shed your blood on the cross, O Master. जे निर्दोष होतं, पवित्र होतं, ते रक्त तू आमच्यासाठी सांडलंस. Today, Lord, प्रभू आज from the old, you made us new, O Lord. प्रभू आज तू आम्हाला जुन्यातून नवीन केलेलं आहेस. You give us a covenant, new covenant तू आज आम्हाला नवीन करार दिलेला आहेस through this blood. या रक्ताद्वारे. We were very far from you, Lord. प्रभू आम्ही तुझ्यापासून फार दूर होतो. Father, we went far from you, Lord. पिता आम्ही तुझ्यापासून फार दूर गेलो But you होतो. sent Jesus. तू येशूला पाठवलं And Jesus, you shed the blood, and through that blood, we can brought back into the and bring closer to you, Father. आणि येशू तू आमच्यासाठी ते रक्त सांडलं जेणेकरून त्या रक्ताद्वारे आम्हाला तू पुन्हा पित्याकडे Thank you घेऊन for आलास. this blood या रक्तासाठी which is धन्यवाद shed for my life. जे माझ्या जीवनासाठी And सांडलं. today I pray, O Master, आणि आज मी प्रार्थना करतो प्रभूची, this life will live for you, Lord. आणि हे जीवन तुझ्यासाठी मी This जगेन. life will glorify blood, O Master. प्रभू हे जीवन तुझ्या रक्ताचा गौरव This करेल. life will glorify you, O Master. प्रभू हे जे जीवन आहे तुझ्या रक्ताचा गौरव करेल, तुझ्या गौरव करेल. Thank you, Master. धन्यवाद प्रभू, Thank you for your precious blood. तुझ्या पवित्र मौल्यवान रक्तासाठी धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी प्रार्थना करतो. All those that you can give myself baptism can partake of this cup. Rest, give your names to the church people. ज्या कोणाचा पाण्यात बुडून बाप्तिस्मा झाला त्यांनी या प्याल्यातून सेवन करावे, बाकीच्यांनी आपली नावं देऊ Just you शकतात. hold it in your hands. We'll all take it to as a family. आणि जसं आपल्या हातात हा ग्लास प्याला तुम्ही धरून ठेवलेला आहे, तर आपण एक कुटुंब म्हणून एकत्रित घेऊया. While drinking, just examine yourself. आणि हे तुम्ही प्याला सेवन करत असताना स्वतःला तपासून पहा. Just examine. स्वतःला तपासून पहा. Ask forgiveness to God. देवाकडे क्षमा मागा. He will, the righteous God, He will forgive you all your sins and trespasses. तो नीतिमान परमेश्वर आहे, तो तुमच्या सर्व अपराधांना क्षमा करेल. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. So you all drink it together. आपण सर्व एकत्रित सेवन करूया. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. धन्यवाद पिता. Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभू येशू. Lord, I pray, प्रभू मी प्रार्थना करतो, bless everyone. प्रत्येकाला तू आशीर्वादित Take them कर. in a worthy manner. सर्वांनी योग्य रीतीने घेतलेला Bless आहे. them. आशीर्वादित कर. Thank you, Father. धन्यवाद पिता. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी प्रार्थना करतो. Praise the Lord. Hallelujah. Amen. So we are just pray for the offerings which have been collected, that God will bless you abundantly. जे आज सर्व दानार पण एकत्रित जमा झाले, आपण त्यासाठी प्रार्थना करूया. Gracious, loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय पित्या, I lift my hands to you, Lord. प्रभू मी माझे हात तुझ्याकडे उंच करतो. You have seen the hands of the people, प्रभू तू ते लोकांच्या हातांना पाहिलेलं the आहे. hand which have labored hard, O Lord, प्रभू जे कष्टमय हाताने दिलेले आहेत, the hand which labored every day, and they are being faithful to your ministry work, O Lord, to your And- work of God, O Master, work of Pro- yours, O Lord. प्रभू जे हातांनी दररोज त्यांच्या हाताने जे श्रम केलेले आहे आणि तुझ्या राज्यासाठी त्यांनी पेरलेलं आहे. They are being faithful, Lord. आणि प्रभू ते विश्वासू They are आहे, being faithful ते विश्वासू in आहे all the offerings, O Master. प्रत्येक दानार्पणामध्ये. They are being a blessing for this ministry, Lord. आणि प्रभू ते या सेवेसाठी आशीर्वाद आहेत. They are being a faithful in the one tenths, O Lord. आणि प्रभू ते दशमांशामध्ये विश्वासू आहेत. They are being faithful in the small offerings, O Master. आणि प्रभू ते लहान दानार्पणामध्ये विश्वासू They are आहेत. being faithful in the Sunday offerings, Lord. प्रभू ते रविवारच्या दानार्पणामध्ये विश्वासू They are आहेत. faithful in giving for the construction
for the church, O Master. आणि प्रभू चर्चच्या बांधकामासाठी देण्यामध्ये ते विश्वासू आहेत. For the land, O Master. प्रभू चर्चच्या जागेसाठी ते देण्यामध्ये विश्वासू आहेत. They are faithful in many areas, O Lord. प्रभू ते अनेक भागामध्ये I विश्वासू pray, आहेत. O Master. प्रभू मी प्रार्थना See the करतो. hands, both the hands which are given, which are not given, O Master. प्रभू जे दोन्ही हाताने तू पहा, जे हाताने दिलं, जे हात देऊ Lord, शकले I नाही. pray let both the hand be blessed in the name of Jesus. प्रभू मी प्रार्थना करतो दोन्ही हात येशूच्या नावात आशीर्वादित होऊ दे. Bless them, Lord. प्रभू आशीर्वादित Bless कर. which not give, that they may receive the blessings and they give to you, O Master. प्रभू ज्या हातांनी दिलं नाही तू त्यांना आशीर्वादित कर, जेणेकरून ते आशीर्वाद स्वीकारून ते तुला देतील. Those who are given, Lord, प्रभू ज्यांनी दिलेले आहे multiply the blessings. त्यांचे आशीर्वाद बहुगुणित कर. Give the increments in their salaries, Lord. प्रभू त्यांच्या पगारामध्ये तू बढती Give दे. increment, give the promotions, O Lord. प्रभू त्यांना तू बढती दे, पगारामध्ये Lord, वाढ दे. whatever they desire, whatever the financial crisis or anything, remove and you bless them, O Father. प्रभू त्यांना परिषद आर्थिक गोष्टीमध्ये कोणतेही त्रास असतील तर ते तू सर्व त्रास तू काढून टाक. Everyone you bless, O Lord. प्रत्येकाला तू आशीर्वादित Many कर. are being a blessing for a personal, O Master. अनेक जण माझ्या परमेश्वर वैयक्तिक आशीर्वाद You बनत see आहेत. them, Lord. They are blessing to a pastor. Lord, you see them and bless them, O Father. आणि प्रभू तू पाहत आहेस परमेश्वर की ते पास्टरांसाठी आशीर्वाद बनते, तू त्यांना Lord, आशीर्वादित कर. bless everyone. प्रभू प्रत्येकाला तू आशीर्वाद दे. Many hands, O Lord. अनेक हात Bless प्रभूची. them. They are faithful. प्रभू ते विश्वासू As a आहे. church member, I pray and bless them because of their faithfulness, O Master. प्रभू मी चर्चच्या सभासदासाठी प्रार्थना करतो, ते त्यांना तू आशीर्वादित कर. And those who are watching from them, they also being a blessing for the ministry. Those hands also I bless them in the name of आणि Jesus. प्रभू जे कोणी पाहत आहे, जे सेवेसाठी एक मदतीचे हात आहेत, त्यांच्यासाठी पण मी आशीर्वादित करतो. त्यांनाही Bless आशीर्वाद. those people also, Master. प्रभू त्यांनाही आशीर्वाद कर. Everyone. प्रत्येकास तू Give आशीर्वाद them increments. Bless them also, Master. प्रभू त्यांना बढती दे, Yes, आशीर्वादित they are कर. being a blessing to me, O Master. प्रभू ते माझ्यासाठी आशीर्वाद आहेत. Lord, I pray. प्रभू मी प्रार्थना करतो. Open the heavens door. प्रभू स्वर्ग उघड. All that you stored, bless them, O Father. प्रभू जे काही तू स्वर्गात साठवून ठेवलं ते सर्व त्यांचे आशीर्वाद कर. Bless them this day, Lord. प्रभू या दिवशी तू आज आशीर्वादित Thank you, कर. Father. धन्यवाद येशू. All these offerings which is collected, use it for your glory and for your honor, O Master. प्रभू हे सर्व दानार्पण जे तुझ्यासाठी तुझ्या राज्यासाठी गोळा करतात तर तू आशीर्वादित कर. Thank you, Father. धन्यवाद In प्रभू. Jesus' name I pray. येशूच्या नावात मी प्रार्थना करतो. Praise the Lord. हालेलुया. I really thank you for all those people who are really become blessings for my personal life and for the church and for this ministry. Surely God will bless you and God will honor you all. आणि माझ्या प्रियाला जे तुम्ही सर्वजण माझ्या वैयक्तिक जीवनासाठी चर्चसाठी सेवेसाठी जे काही आशीर्वाद बनत आहे तुम्हाला सर्वांना देवा भरपूर आशीर्वादित कर. Many people are there outside also. I want to thank also them. They are being very faithful to me of being a blessing, my dear people. तर अनेक असे लोक आहेत की जे बाहेर पण आहेत की जे माझ्यासाठी माझ्या वैयक्तिक जीवनासाठी पण आशीर्वाद ठरत आहे. मी त्या सर्वांचे आभार Actually, they are मानतो. not outsiders, but they are with me. They are connected. So I'm sorry, but you all are great blessings for me. तर माझ्या प्रियानं तुम्ही सर्व बाहेरचे नाही पण तुम्ही सर्व माझेच आहात आणि तुम्ही माझ्यासाठी सर्व मोठे आशीर्वाद So आहात. God bless you. देवबाप्पा तुम्हाला आशीर्वाद So देव. meet you next week. तर पुढच्या आठवड्यात भेटूया. And I believe very soon we'll all come together and we'll have a wonderful word sharing to in the presence of the God. आणि मी विश्वास ठेवतो की आपण खरोखर पुढच्या आठवड्यात भेटून एक देवाचा संदेश अजून चांगल्या रीतीने आपण ऐकूया. लवकरच आपण समोर भेटू. लवकरच आपण समोरासमोर भेटू. The grace of our Lord Jesus Christ प्रभू येशूची कृपा, and the love of the Father पित्याची and प्रीती the sweet communion of the Holy Spirit with you all. आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता तुम्हा सर्वांसोबत असो. Serve the Lord and God bless you all. आणि देवाची सेवा करा. देवबाप्पा तुम्हाला आशीर्वाद. Praise the Lord. To all my beloved brothers and sisters, on behalf of Christ's Prayer for All Nation Ministry, I greet you all in the matchless name of Lord Jesus Christ. I believe you all are blessed through the Word of God. Amen. And I want to encourage you all, if any one of you lead by the Holy Spirit, to bless the ministry. Bible says in Luke 6:38, "Give, and it will be given to you. A good measure, pressed down, shaken together, and running over, will be poured into your lap." Amen. All the details are displayed on the screen. You can scan the QR code and send your offering and donations. You can also pay through using the Google Pay number, that is 9850-199-587. You can also pay using the online transfer. Below are the bank details. Account holder name is Christ Prayer for All Nation. Bank name Central Bank of India. IFSC code CBIN 0283483. Account number is 3657325578. You can also transfer your donation to Faith Ministries. Account holder name is
Faith Ministries, bank name HDFC, IFSC code HDFC 0000633. Account number is 50200021154768. And also you can visit our website to know about the ministry www.cpfanm.com. Thank you. God bless you all. देवाची स्तुती असो. माझ्या सर्व ब्रदर्स आणि सिस्टर्स यांना क्राइस्ट प्रेयर्स फॉर ऑल नेशन्स मिनिस्ट्रीच्या वतीने मी आपल्या येशू ख्रिस्ताच्या अतुल्य नावात अभिवादन करते. माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण देवाच्या शब्दाद्वारे आशीर्वादित आहात. आमेन. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे मिनिस्ट्रीला आशीर्वादित करण्यासंबंधी मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छिते. बायबल सांगतं लूक 6:38 मध्ये, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दडपलेले व हलवलेले व शीख भरलेले असे ते तुमच्या पदरी घालतील. आमेन. सर्व आवश्यक माहिती स्क्रीनवर उपलब्ध आहे. तुम्ही QR कोड स्कॅन करून तुमचे दानार्पण अथवा देणगी गुगल पे अथवा पेटीएम द्वारे देऊ शकता. गुगल पेचा नंबर आहे 9850199587. जर ऑनलाईन बँक ट्रान्सफर करावयाचे असेल तर माहिती पुढील प्रमाणे आहे. खातेधारकाचे नाव क्राइस्ट प्रेयर फॉर ऑल नेशन्स, बँकेचे नाव सेंट्रल बँक ऑफ इंडिया, IFSC कोड CBIN 0283483, खाते क्रमांक आहे 3657325578. तुम्ही फेथ मिनिस्ट्रीच्या नावेही देणगी देऊ शकता. खातेधारकाचे नाव आहे फेथ मिनिस्ट्रीज, बँकेचे नाव HDFC, IFSC कोड आहे HDFC 0000633, खाते क्रमांक आहे 50200021154768. मिनिस्ट्रीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता www.cpfanm.com. धन्यवाद. देव तुम्हाला आशीर्वादित करो.